आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व रसिकांचे मी नीलम नांदेडकर, ग्रंथ तुमच्या दारीची युएची या वर्षीची मुख्य समन्वयक या नात्याने मनापासून स्वागत करते. आपल्यापैकी बहुतेकांना ग्रंथ तुमच्या दारी कल्पना माहितीच आहे. तरी काही नवीन प्रेक्षकांसाठी युए विभागाची माहिती सांगते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रेरणेने नाशिक विनायकजी रानडे यांनी 2009 साली या योजनेची महत्तमेढ रोडवली आहे. आणि आता बघता बघता या योजनेचे रूपांतर एका मोठ्या वृक्षात झाले आहे. वाचनालयात येणे न जमल्याने वाचनापासून दूर वाचकांना पुस्तक पोहोचवणे हा ध्यास घेऊन सुरू झालेल्या ह्या योजनेतून आज बऱ्याच शहरात, शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, रंग, बँका सगळीकडे या पेट्यांच्या माध्यमातून ग्रंथसंपदा पसरली आहे. कोट्यावधी रुपयांची ग्रंथसंपदा त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये पोहोचवलेली आहे. या योजनेमुळे आज घर बसल्या आपल्याला अल्पमात्र मराठी पुस्तकं वाचायला मिळत. युए मध्ये जवळजवळ 30 मोठ्यांच्या आणि 12 बेलपेटा. लवकरच आम्ही तरुणाईच्या सुद्धा पेट्या चालू करणार. याबरोबरच आमच्या मराठी साहित्याशी संबंधित इतर अनेक उपक्रम चालू असतात. मोठ्या मोठ्या लेखकांशी मुलाखती, पुस्तक परीक्षणे, विविध वर्कशॉप, मुलांसाठी उन्हाळी शिबिर असे अनेक उपक्रम आम्ही नेहमी करतो. मराठी भाषेचे आणि भारतीय संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आमच्या बालवाचकांनी सादर केलेल्या नाटके, गोष्ट, श्लोक, सणांची माहिती सारी तुम्हाला आमच्या फेसबुक पेजवर बघायला मिळेल. या संबंधित अधिक माहिती आमच्या वेबसाईटवर, फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आहे. यात तुम्हाला आमच्या विभागातील समन्वयकाचे नाव व संपर्क सुद्धा मिळेल. परदेशात राहून मराठी पुस्तकं घरबसल्या वाचण्यासाठी जरूर आमच्या योजनेत सहभागी व्हा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत ही आमची माहिती पोहोचवा. ही योजना पूर्ण निःशुल्क आहे. 27 फेब्रुवारी हा आमच्यासाठी एक सण आहे. कुसुमाग्रजांची जन्मतिथी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज ज्ञानपूजेचे लेखक, नाटककार, कादंबरीकार होते आणि त्याबरोबर ते थोर कवी. तसेच हे वर्ष प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची जन्मशताब्दी वर्ष आहे. या दोन्हीचं औचित्य साधून आम्ही आज खास कविता आमच्या मनात हा कार्यक्रम आलो. त्यासाठी आपल्या बरोबर कुसुमाग्रजांच्या नाशिक नदीवर प्रसिद्ध कवयित्री तन्वी अमित आलेले आहे. मी तन्वीचे आणि तुम्हा सर्व रसिक श्रोतांचे मनापासून स्वागत. आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्रे आमचे समन्वयक सौ स्नेहल देशपांडे आणि डॉक्टर हाती सपोर्ट. वेलकम तन्वी, वेलकम डॉक्टर नितीन, वेलकम स्नेहल आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद नीलम. जसं तू सांगितलंस, 27 फेब्रुवारी हा आपण सणासारखा साजरा करतो, कारण तो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आणि मराठी भाषा गौरव दिवस सुद्धा आहे. कुसुमाग्रजांची नटसम्राट सारखी नाटके, कौंतेय किंवा ययाती देवयानी सारख्या कादंबऱ्या आपण सगळ्यांनी वाचलेल्या असतात, परंतु विशाखा, किनारा असे कविता संग्रह मात्र आपण फार कमी वाचतो. थोडीशी कुठेतरी कवितांबद्दल मनात आपल्याला भीती असते. आवडतात पण कविता, तरी कुठेतरी एक दुरावा पण असतो. परंतु कविता आपल्याला आयुष्यात खूप काही देतात आणि खूप समृद्ध करून जातात. अगदी उदाहरणादाखल बघायचं झालं तर कणा ही कुसुमाग्रजांची कविता या कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर फिरत होती आणि माझी खात्री आहे की तिने नक्की खूप जणांना जीवनाकडे बघायची नवीन दृष्टी आणि लढायची शक्ती जरूर दिली असेल. असं वाटत होतं की कुसुमाग्रजांनीच आपल्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने कविता आपल्याला आयुष्यात खूप समृद्ध करत असते. तसेच तू सांगितल्याप्रमाणे या वर्षी शांता शेळके यांची जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्या निमित्ताने आपण परत एकदा कवितेशी जवळीक साधूया असे वाटले आणि म्हणून आपण हा आज कार्यक्रम करतो आहे. कार्यक्रमाची सुरुवात करताना अर्थातच कुसुमाग्रजांची एक कविता ऐकूया, ज्याच्यात त्यांनी कवितेबद्दल त्यांना काय वाटतं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी विनंती करते सुमेधा बेळगावकर हिला की तिने आपल्या सुमधुर आवाजात ही कविता आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवावी.
धन्यवाद स्नेहल. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता. खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. नच रम्य राहुळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुर ती वेली. नवपर्णांच्या या विरळ मांडवा खाली, होईल सावली कुणास कहाली. कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास, ह्या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. धन्यवाद. धन्यवाद सुमेधा. खूप छान वाचलीस ही कविता. जसं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, कवी कविता का लिहितो? क्षणभर तरी तुमच्या अंतरातला अग्नी फुलावा, हीच त्यांची इच्छा असते. कुठेतरी आपल्या मनाला ही कविता स्पर्शून जावी, आणि हीच प्रत्येक कवीची इच्छा असते. तर ही कधी कधी कविता समजताना आपल्याला अडचणी येतात. म्हणून आज आपण तन्वी अमित यांना बोलवलेलं आहे, आणि त्यांच्याकडून आपण कविता कशी समजून घ्यायची हे पण जाणणार आहोत, आणि आपल्या मनामनातल्या ज्या अनेक कविता आहेत त्यांचे अनेक पदर उलगडून बघणार आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात तन्वीची ओळख करून देते. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तन्वीची ओळख त्यांच्या महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता मधल्या सदरांमधून असेलच. तन्वीजी शिक्षणाने जरी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असल्या तरी मनाने मात्र अगदी हळव्या कवयित्री आणि लेखिका आहेत. आजवर त्यांचे सहज उमटलेले व सुखन हे ललित लेख संग्रह व निष्पर्ण फांदीवरचे पक्षी हा कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि आता त्यांचे चौथे पुस्तक आवर्तीय अपूर्णांक हे सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. पुस्तकांची नावे ऐकूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे काहीतरी वेगळंच पाणी आहे, नाही का? त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, दैनिक देशदूत, तरुण भारत अशा अनेक वृत्तपत्रांमधून सातत्याने स्तंभलिखाण केलेले आहे. कॅलिडोस्कोप, कतरा कतरा मिलती है आणि उर्दू व हिंदी कवितांवरती आधारित सुखन ही त्यांची सदरे अतिशय लोकप्रिय झाली आहेत. त्याशिवाय ते आकाशवाणी मुंबई व नाशिक यांच्यासाठी नेहमी संहिता लेखन करतात. गेली 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप सातत्याने सहजच या नावाने तन्वीजी ब्लॉग लेखन करत आहेत. हे सातत्य टिकवणं सोपं नव्हे बरं का. आणि त्यांच्या या सहज सुंदर लिखाणाचे काही हजार नाही तर जवळजवळ 2 लाखाहून अधिक चाहते किंवा फॉलोअर्स आहेत. प्रांतिक भाषेत लेखन होणारा जगातील सर्वोत्कृष्ट ब्लॉग असा सन्मान त्यांना सतत 5 वर्ष मिळालेला आहे. तुम्ही नक्की वाचा बरं का तो पण. आणि ह्या सन्मानाची दखल आकाशवाणी आणि एबीपी माझा या टीव्ही माध्यमांनी सुद्धा घेतली आणि त्यांची मुलाखत सादर केली होती. इतरांना लेखनाकडे वळवण्यासाठी त्यांनी ब्लॉग लेखनाच्या अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बालग्रंथालय व ऋतुरंग भवनच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांसाठी अनेक साहित्यिक उपक्रम राबवलेले आहेत आणि मुलांना अगदी साहित्य संमेलनाची दारं सुद्धा उघडी करून दिलेली आहेत. शिवाय अनाथ आश्रम, जेल, कारागृह, आदिवासी पाडे इथे त्या आपल्या ग्रंथपेटीच्या समन्वयक म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर माणसे जोडण्याचे सुद्धा काम करतात. माणूस पण जपणारी साहित्यव्रती हा त्यांचा तरुण भारत तर्फे झालेला उल्लेख आणि त्यांच्यावरती प्रसिद्ध झालेला लेख अगदी सुयोग्य आणि सार्थक आहे हे तुम्हाला नक्की पटेल. कविता हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व प्रेमाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय कविता वाचन स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले होते. मार्मोरीस या नावाने त्यांनी साहित्यिक आणि कविता अभिवाचनाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
तो अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्यात त्या अनेक कवींच्या कविता अत्यंत सुंदर रीतीने व नजाकतीने सादर करतात. तसेच ती पासून मी हा त्यांच्या स्वरचित कवितांवर आधारित कार्यक्रमाचे त्यांनी भारतात आणि परदेशात अबुधाबी, ओमानमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. अबुधाबी आणि दुबईच्या रसिकांनी अमृता प्रीतमच्या कविता त्यांच्या मधुर, मृदू आणि भावपूर्ण स्वरात यापूर्वी ऐकलेल्या आहेत. त्याची गोडी अजूनही अत्तरासारखी माझ्या मनात दरवळते बरं का त्यांनी. तुमचे आजच्या कार्यक्रमात ग्रंथ तुमच्या दारी युएई विभागातर्फे मनपूर्वक स्वागत. तन्वीजी, तुमचं माईक अनम्यूट करा तुम्ही प्लीज. धन्यवाद स्नेहल. तन्वी, सगळ्यात आधी तुझे सुखन हा ललित लेख संग्रह नुकताच प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन. Thank you. यापूर्वी सुद्धा जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुझ्या आवाजात आम्ही अमृता प्रीतमच्या कविता ऐकलेल्या आहेत. तू ज्या तरल भावनेने तिचे आत्मचरित्र वाचले होतेस तो तुझा आवाज अजूनही माझ्या मनात रेंगाळतोय. खरंच कविता ऐकणं हा एक फार सुखद अनुभव असतो. कधी कधी समजतं, कधी समजत नाही, पण तरीही एखाद्या सुंदर कवितेचा दरवळ अत्तरासारखा आपल्या मनात रेंगाळत राहतो. असे काय असते कवितेमध्ये जे पाने भरभरून लिहिलेल्या कथा, कादंबरी किंवा लेखात नसते? थँक्यू स्नेहल. सगळ्यात आधी एवढी विस्तृत ओळख करून दिलीस. अशा कार्यक्रमांमध्ये जेव्हा ओळख करून दिली जाते तेव्हा एक तर जबाबदारीची जाणीव पण होते, काय काय अचीव केलं ह्याची पण भान येतं आणि छान वाटतं. सो थँक्यू सो मच. सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण कुसुमाग्रजांचा हा दिवस आणि ग्रंथ तुमच्या दारी आणि कविता या दोघांचेही आभार. कारण मध्ये एक समुद्र असला तरी या भाषेने आणि कवितेने आपल्याला जोडलेलं आहे आणि म्हणून आपण सगळेजण आज इथे आहोत. तर जसं तू म्हणालीस तसं की कविता का वाचायची किंवा कविता म्हणजे नेमकं काय, तर कथा, कादंबरी आणि कविता असे 3 विषय तू जे घेतलेले होतेस, तर कुठलाही साहित्य किंवा साहित्याची निर्मिती ह्याच्या मागे कुठला तरी अनुभव किंवा कुठली तरी घडलेली घटना, प्रसंग अशी काहीतरी प्रेरणा असते. आणि साधारणपणे असं म्हटलं जातं की इट इज 1% ऑफ द इन्स्पिरेशन अँड 99% ऑफ द ऍब्सॉर्प्शन ऑर द पर्स्पिरेशन. ते आलेला जो काय अनुभव आहे तो 1% असतो, पण तो प्रत्येक जण वेगळा मांडतो. कारण 99% प्रत्येक जण वेगळा असतो. अनुभव सारखे असू शकतात, त्यात साधर्म्य असू शकतं. तर आपण फॉर्मॅटची चर्चा नको करूया की लेख मोठा असतो, कथा कशी असते, विस्तृत कथा असते तेव्हाच ती कादंबरी असते, हे सगळं न बोलता कविता म्हणजे नेमकं काय. तू आता सुगंधाचा उल्लेख केलास की तो दरवळतो सुगंध. तर या सुगंधासाठी रामदास स्वामींनी कवितेची एक व्याख्या केली. कवितेची व्याख्या अनेकांनी अनेक प्रकारे केली, पण आपण आज मराठी भाषा गौरव दिन आहे म्हणून आपण रामदासांपासून सुरुवात करूया. कारण कवितेपासून वेगळे आपण कधीच नसतो. कवितेला आपण थोडं मोठं व्हायला लागल्यानंतर घाबरतो, का कोण जाणे, पण असं होतं. किंवा प्रवासाचे हे बहुतेक मैलाचे दगडच असावेत. कारण आपण अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं पासून सुरुवात करतो, इथे इथे बसरे मोरापासून सुरुवात करतो, अंगाई गीतं ऐकून झोपतो. त्यामुळे आपण कवितेपासून दूर कधीच नसतो. आपण गाणी ऐकत असतो, पण गाण्याच्या मागे पण एक गीत असतं, एक कविता असते. हे भान बहुतेक हळूहळू विरून जातं शालेय कवितांनंतर. तिथे बहुतेक आपल्याला त्या पाठ करायला लागतात आणि त्यावर प्रश्नोत्तरं लिहायची असतात, म्हणून आपण त्याच्यापासून दूर जातो की काय, असंही मला कधी कधी वाटून जातं. पण तिथून पुढे आणखीन जसे आपण मोठे होत जातो, आपल्या अनुभवांच्या कक्षा रुंदावत जातात, एका टप्प्यानंतर आपण परत कवितेकडे वळतो. आणि असाच प्रवास कवितेकडे झालाय असं मी अनेकांकडून आणि कवींकडून सुद्धा ऐकलेलं आहे. तर रामदास स्वामी असं म्हणतात की कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा. जे तू आता सुगंधाचा उल्लेख केलास, तर शब्द जे आहेत ते सुमन आहेत, फुलांसारखे ते शब्द आहेत आणि फुलांची ही एक माळा आहे कविता म्हणजे, आणि त्यातून जो अर्थ प्रतीत होतो तो म्हणजे त्याचा सुगंध आहे. ही व्याख्या रामदास स्वामींनी कवितेची केलेली आहे. त्यामुळे तुझ्या सुवासिक शब्दांचं किंवा सुवासिक दरवळ नंतर मला अगदी ही व्याख्या आठवतीये. तू जसं म्हटली सुरुवातीला की कवितेपासून दुरावतो आपण, कारण कविता ना अशी फार सोपी दरवेळेस असते असं नाही, ती अवघड असते असं नाही, पण ती दरच वेळेस अगदी तिचा अर्थ ती सांगत नाही. कथा आणि कादंबरीमध्ये अर्थाचं मूर्त स्वरूप असतं
अमुक एक व्यक्ती बसली, तिने डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहून तिने हे वाक्य बोललं वगैरे, असे त्याच्यामध्ये डिटेल्स असतात. कवितेमध्ये बिटवीन द लाईन्स आपल्याला वाचायचं असतं. कविता अमूर्ततेकडे फार असते आणि ती तशीच असावी, तेच तिचं सौंदर्य स्थळ असतं. त्यामुळे ती कधी कधी सांकेतिक भाषेमध्ये एखादी गोष्ट सांगते. कवितेचं काम मुळात हे आहे की तिने दिशादर्शन करावं, तिने एखाद्या दिशेला आपल्याला पाहायला सांगावं. काय पाहायचं हे तिने सांगू नये, ते प्रत्येकाने वेगळं त्याच्या त्याच्या अनुभवांनुसार, त्याच्या त्याच्या अनुभूतीनुसार, त्याच्या त्याच्या जाणीवांच्या क्षमतेनुसार पाहायचं. हे कवितेचं सौंदर्य. तर कवितेची गंमत अशी आहे की जसं रामदास स्वामींनी कवितेची व्याख्या केली आहे, तसं पायथागोरस आपण सगळ्यांनी शाळेमध्ये शिकलेला आहे. आणि पायथागोरसने सुद्धा कवितेची व्याख्या केलेली आहे. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मला विलक्षण गंमत वाटली होती की प्रमेय वगैरे अमुक ढमुक लिहिणाऱ्या माणसाला का म्हणून कवितेची व्याख्या करावी लागली किंवा का करावीशी वाटली. तर गंमत हीच आहे की कवितेपासून दूर आपण कोणी नसतोच. तर पायथागोरस असं म्हणतो की डू नॉट से अ लिटल इन मेनी वर्ड्स बट अ ग्रेट डील इन फ्यू वर्ड्स. तर ग्रेट डील इन फ्यू वर्ड्स, कमी शब्दांमध्ये, अल्पाक्षरांमध्ये आपल्या समोर अनुभवांचं एक अवकाश उभं करणं, हे कवितेचं काम. आणि हे कविता समर्थपणे करते. त्यामुळे आपण वळून वळून कवितेकडे येतो किंवा आपल्याला कविता जर समजत नसेल तर ती कशी समजून घ्यावी याचा शोध घेण्यासाठी आपण येतो. असं उदाहरण म्हणून एक छोटीशी कविता आहे, माझी खूप लाडकी कविता आहे. कविता किती ओळींची असू शकते किंवा दीर्घकाव्य, महाभारत, रामायण आपल्याकडे आहेत, खंडकाव्य आपल्याकडे आहे, गाथा सप्तशती हा मराठीतला कवितेचा मोठा ग्रंथ आपल्याकडे आहे. असं असताना 6 शब्दांची कविता आहे आणि केवळ 6 शब्द. कविता अशी म्हणते की उन्हात पाऊस, उन्हात पाऊस जसा बाजारात भरकटे कवी. 6 शब्द आहेत, मोजून 6 शब्द आहेत. पण आता ह्याच्यामध्ये 2 वेगळ्या प्रतिमा आहेत. म्हणजे कविता जेव्हा आपण पाहायला शिकतो, कविता वाचायला शिकण्याबरोबर कविता दिसायला जेव्हा लागते तेव्हा आपल्याला कविता आवडायला लागते. कारण दृक्श्राव्य किंवा दृश्य जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्याला आकलन व्हायला ते सोपं पडतं. उन्हातला पाऊस एकीकडे दिसतो की तो दुर्लक्षित आहे किंवा तो चुकीच्या वेळी कुठेतरी, चुकीच्या ठिकाणी कुठेतरी आलेला आहे की जिथे तो असावा नसावा असा प्रश्न पडेल अशा पद्धतीने आलेला आहे. एकीकडे कवी आहे जो बाजारात भरकटे कवी आहे. कवी बाजारात आहे. कवी मन म्हणजे संवेदनशील किंवा जाणीवा अतिशय संपन्न असलेलं हळवं मन. ह्या व्यक्तीचा, ह्या मनाचा व्यवहाराशी संबंध नाही किंवा फारसा संबंध नसतो. त्यामुळे कवीच्या बायकोचं मनोगत वगैरे सुद्धा कविता आपल्याकडे आहे की ती असं म्हणते की ह्याला काय, मी इकडे बाजारात जातीये, घरात काय संपलंय वगैरे बघते आणि ह्याचं काय तर झाडं, पानं, फुलं, आकाश, ढगांचे आकार, सुगंध वगैरे हा ह्याच्यातच रमलेला आहे. तर ही सगळी असा असलेला हा कवी जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्याला तिथला व्यवहार समजत नाही आणि तो भरकटल्यासारखा होतोय, त्याला गोंधळल्यासारखं होतंय. तर ही 6 शब्दांची कविता अशी म्हणते की उन्हात पाऊस जसा बाजारात भरकटे कवी. तर हे कविता करते. कविता आपल्या समोर एक संपूर्ण प्रसंग, एक संपूर्ण घटना ही कमीत कमी शब्दांमध्ये उभी करते आणि ती प्रत्येकाला ही मुभा देते. जेव्हा मी हा पाऊस, उन्हातला पाऊस म्हणेन तेव्हा मला माझ्या गावी कधीतरी पाहिलेला असं आठवेल, तुला तुझ्या गावी पाहिलेला आठवेल, कोणासोबत तरी पाहिलेला आठवेल. तर ही सगळी कवितेची गंमत आहे आणि आपलं बोट धरून ती आपल्याला कल्पनेच्या प्रांतात घेऊन जाते. पुन्हा रामदास स्वामींचंच एक इथे वाक्य आहे, कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत, तेथ मी निवांत बैसईन. जसं मी मगाशी तुला म्हटलं की कविता अट काय घालते की थोडे निवांत असा, माझ्याकडे ना थोडं प्रेमाने बघा. असे घाईघाईने जातायत कुठेतरी आणि तुम्ही कविता वाचतायत वगैरे, असं होऊ शकतं काही कवितांच्या बाबतीत. पण तरी तिची अशी एक थोडीशी अट आपल्याकडनं किंवा एक ज्याला आपण म्हणू कंडिशन्स अप्लाय, असं तिचं एक थोडंसं असतं की थोडा निवांत वेळ काढा, जरा वेळ द्या मला. आणि चांगली कविता काय करते, चांगली कविता आपल्याच भावनांवरती साठलेली धूळ झटकून टाकते. आपल्या मनाचाच एखादा कोपरा ती उजळून टाकते आणि मग आपण तिच्याशी जोडले जातो. त्यामुळे कवितेपाशी आपण सगळेजण ठराविक काळाने किंवा पुन्हा पुन्हा येतच जातो. त्यामुळे जसं तू म्हटलीस की कवितेमध्ये नेमका फरक काय, तर हा फरक आहे की ती कमीत कमी शब्दांमध्ये खूप मोठा अवकाश आपल्या समोर उघडा करते. कोट्स जसे इंग्लिशमध्ये असतात तसं माझ्या प्रत्येक डायरीवरती म्हण किंवा माझ्या लिहून झाल्यानंतर जेव्हा मी नवं काहीतरी जिथे लिहायला सुरुवात करते तिथे एक असं मी लिहून ठेवते की मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. तर ही गाथेतली एक ओळ आहे
आणि ही ओळ इतकी म्हणजे सबाह्य नवनीत, लोण्यासारखं मऊ असावं, सज्जन असावं आपण, आपल्या लेखनामध्ये पण प्रामाणिकपणा कट झालं का मध्ये? हा, कट झालंय का? हा, आणि आता ऐकू येते. आणि तू अमृता प्रीतमचा उल्लेख केलास, तर अमृता प्रीतमचं 4 ओळी आपण कविता या संदर्भात घेऊया, भले त्या हिंदीमधल्या आहेत. तर ती म्हणते, जिंदगी के उन अर्थों के नाम. तिचं संपूर्ण लिखाण ती म्हणते की जिंदगी के उन अर्थों के नाम जो पेड़ों की पत्तों की तरह चुपचाप उगे और झड़ गए. तर हे आपल्याला कविता सांगते की आपण नव्याने ताजे होत असतो, नव्याने पुन्हा कोमेजत असतो, नवी पालवी आपल्याला फुटत असते. हे सांगणं सगळं करून करतं, तर हे कविता करते. किती किती छान बोलतेस तू, म्हणजे किती 2 मिनिटात तू कवितेचे कितीतरी कंगोरे आम्हाला सहज अगदी उलगडून दाखवलेस की कविता म्हणजे काय, अगदी समर्थ रामदासांपासून आणि अमृता प्रीतम पर्यंत. कविता खरं म्हणजे हे सगळे फार थोर प्रतिभावान लोक होते. त्यांच्या प्रतिभेतूनच आपल्याला ह्या सुंदर सुंदर कविता ऐकायला मिळाल्या. कविता म्हणजे नक्षत्रांचं देणं असतं असं मी कुठेतरी वाचलंय. बऱ्याच कवितांचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. बाबा बोरकर असो किंवा बालकवी यांच्या निसर्ग कविता असो, आपल्याला अगदी सहज समजतात. परंतु त्यांच्यातल्या ज्या भावना किंवा काही असतात त्याही आपण त्यांच्याशी लगेच तादात्म्य पावतो. पण आरती प्रभू किंवा ग्रेस यांच्या ज्या कविता आहेत त्या आपल्याला पटकन समजत नाही असं मला वाटतं. म्हणजे मला खूप 2दा 3दा वाचाव्या लागल्या तरी सुद्धा असं वाटतं की अरे नाही, अजून आपल्याला पूर्ण समजलं नाही. तर अशा ज्या कविता असतात, काही अनवट कविता असतात, त्या कशा समजून घ्यायच्या? हा पण प्रवासातला टप्पा आहे स्नेहल. कारण जेव्हा आपल्याला कवितेविषयी असोशी वाटते तेव्हा हा प्रश्न पडतो. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा असतो. ही कविता समजत नाहीये, ती कशी समजून घेऊ, हा प्रश्न पडणं किती महत्वाचं आहे. हे कवितेविषयीच आपलं, ज्याला आपण म्हणूया, प्रेम आहे. रुखरुख लागते. अशोक वाजपेयी नावाचे हिंदी मोठे कवी आहेत. त्यांना एकदा हा प्रश्न कोणीतरी विचारला होता आणि त्याचं ना त्यांनी खूप गमतीशीर उत्तर दिलं होतं. म्हणजे ते म्हटलं, ते कविता हा तुमच्या प्लेटवर दिलेला समोसा नाहीये की तुम्ही खाल्ला आणि मोकळे झाले. ती कविता आहे, ही पहिली गोष्ट समजून घ्या. ती बातमी नाही, ही दुसरी गोष्ट समजून घ्या की त्याला एक हेडलाईन आहे की आज अमुक अमुक घटना घडली आणि नंतर तिचं वर्णन आहे. नाही, ती कविता आहे. तर ह्या उत्तराकडे आपण 2 पद्धतीने बघू शकतो की जेव्हा एखादा कवी किंवा कविता आपल्याला समजत नाही असं वाटतं, तेव्हा आपण त्या अनुभवापर्यंत कदाचित पोहोचायचे थोडेसे बाकी असतो. आपल्याच अनुभवाच्या कक्षा जेव्हा रुंदावत जातात तेव्हा जर आपण पुन्हा प्रयत्न केला तर आपल्याला तो कवी किंवा ती कविता, एखादी ओळ, एक हिंट मिळते त्यातनं. आपण त्या कवितेला पुन्हा पुन्हा वारंवार जर वाचलं तर आपल्याला कविता दिसायला लागते बरेचदा की त्यातनं एखादाच बोध होतो आणि मग संपूर्ण कवितेची ही फार गंमत आहे की थोडासा बोध झाला की ती सहज उलगडते आपल्यासमोर. पण ती कविता आहे, ती स्त्री आहे, त्यामुळे तिचं थोडंसं अटी आहेत तिच्या की जरा लक्ष द्या. आणि जसं मी तुला म्हटलं की इज 1% ऑफ इमॅजिनेशन आणि 99% ऑफ ऍब्सॉर्प्शन अँड पर्स्पिरेशन. त्यामुळे त्या 99% जेव्हा आपण काम करू, 1% जर आपल्याला त्यातली घटना कळली तर 99% जर आपण काम केलं तर ती जी अनवट शब्दकळा असते, तो आता ग्रेस म्हणालीस, आरती प्रभू म्हणालीस तू, तर त्यांची शब्दकळा वेगळी आहे, अनवाणी. माझ्याकडे जे आहे ते मी देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक कवी वेगळं लिहितो, पण ग्रेस हे मृगजळाचं बांधकाम करतात. आता मृगजळाचं जर बांधकाम करणारा जर हा व्यक्ती आहे तर त्याच्यापर्यंत पोहोचायचंय म्हटल्यावर आधी आपल्याला तहान लागायला हवी. आणि आपण, तुम्ही सगळेजण दुबईकर आहात, मी पण कोण एकेकाळी होते. आपल्याला दुबईत खूपदा मृगजळ दिसतं आणि वाळवंटात एक अशी म्हण आहे की वाळवंटात जर तुमच्या नजरेला मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान ही प्रामाणिक नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला खरंच तहान लागलेली असते तेव्हा आपल्याला वाटतं पाणी आहे, तिथे मृगजळ आहे. तर या मृगजळाचं बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मृगजळ दिसायला हवं आणि मृगजळ दिसण्यासाठी आधी आपल्याला पाणी समजायला हवं. तर हे आपल्याला समजतं. किंवा दुसरं उदाहरण तुला असं देईन की पाऊस आहे, जे मी म्हटले की माझ्याकडे जे आहे ते मी देऊ शकेन,
प्रत्येकाला पाऊस वेगळा दिसतो. पावसाच्या अनंत कविता आहेत. म्हणजे भूछत्रासारख्या पावसाच्या कविता उगवतात वगैरे. फेसबुकला असं पावसाळा येण्यापूर्वी जे कवींना घाबरतात त्यांच्या असे स्टेटस यायला लागतात की आता कविता यायला लागतील बरं का, असं लोक लिहायला लागतात. पण तरीही कुठलाही कवी पावसाची कविता लिहिल्याशिवाय त्याचं कवित्व पूर्ण होत नाही. तर प्रत्येकाला हा पाऊस दिसतो. पण ग्रेस किंवा आरती प्रभू ही लोक अशी असतात की जी स्वतः समुद्र असतात आणि समुद्राला संपूर्ण अवकाशही दिसतंय. पावसाची निर्मितीच तो स्वतः करतोय. नदी नाहीये, ओहळ नाहीये, नाला नाहीये, तलाव नाहीये, तळं नाहीये, समुद्र आहे. आणि समुद्र स्वतःमध्ये खोलवर रहस्य पण खूप सारे दडवून बसलेलं आहे. तर यांची जी दुःखाची अनुभूती आहे किंवा यांचं दुःख हे इतकं पराकोटीचं ते लावून घेतात, त्यांची जाणीव संपन्नता ही इतकी तीव्र आहे. तर त्यापर्यंत पोहोचायला बरं प्रतिभेचे प्रत्येकाचे आविष्कार वेगळे आहेत. ग्रेसांची प्रतिभा वेगळी आहे, विंदा करंदीकरांची वेगळी आहे, शांता शेळकेंची वेगळी आहे, इंदिराबाई लिहितात तेव्हा कविता वेगळी लिहितात. हे वेगळे पण हेच सौंदर्य आहे, हे आपल्याला समजून येतं. आणि मग आपण तेच समजून घेऊन, आपण कवी समजून घेतलं की कविता समजून घेणं पण आपल्याला तसं सोपं होतं. किंवा आणखीन अगदी सोपाच पर्याय हवा असेल तर कुणी जाणकारांनी जर त्या कवितेचं वाचन केलेलं असेल तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती वाचता वाचता त्या कवितेचं मर्म उलगडून खूप सहज आपल्याला सांगू शकते. कुठे थांबायचंय, कोणत्या भावनेवर जोर द्यायचा आहे, कुठला शब्द महत्वाचा आहे, कुठे कॉमा, अल्पविराम, स्वल्पविराम घेतला पाहिजे, हे जर त्यांच्या उल्लेखातनं आलं तर आपल्याला कविता समजायला सोपी होते. तर हे सगळे पर्याय आहेत. आणि तळघरामध्ये खजिना दडवलेला असतो, त्यामुळे जेव्हा ह्या कविता आपल्याला समजायला लागतात तेव्हा आपण आपल्याच मनाच्या तळघरामध्ये जायला लागतो आणि आपल्याच भावभावनांचे आपल्याला आविष्कार असे नवनवे पाहायला मिळतात. ग्रेस म्हणतात, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. आता हे म्हणणारा ग्रेस आहे, दगडाचं फूल करणारा ग्रेस आहे, प्राचीन नदी परी खोल म्हणणारा ग्रेस आहे. हे समजून घ्यायचं असेल तर थोडा वेळ आपल्याला द्यायलाच लागतो. पण हेच जर आपण विंदा पाहिले, विंदांची एक कविता आहे, तेच ते नि तेच ते, ज्ञानपीठ विजेते आपण म्हणूया. तर ग्रेस सांकेतिक कविता लिहितात. दुर्बोधतेचा त्यांना एक विशेषण दिलं गेलं होतं. पण दुर्बोधता सुबोध करण्यासाठी काय करायचं, तर ते पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न आपल्याला करायला लागेल. विंदांची एक कविता मी तुला आता म्हणजे वाचून दाखवते इथे. तेच ते नि तेच ते. आपण सुबोध आणि दुर्बोध असं जर कविता म्हणत असू तर ही एक कविता आहे की तेच ते नि तेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते, माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या, खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला, तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार, सुख थोडे दुःख फार, संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, त्या स्वप्नाचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार, पडद्यावरच्या भूतचेष्टा शिळा शोक बुळा बोध, 9 धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग, पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग, तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती, तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे, तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी. करीन म्हटले आत्महत्या, करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या, करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या, आत्महत्या ही तीच ती, आत्महत्या ही तीच ती, आत्माही तोच तो, हत्या ही तीच ती, कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते. आता ही कविता केवळ मी एकदा वाचून दाखवली तरी समजू शकेल असं आपण त्याला म्हणूया. सोपी नाही म्हणणार मी हिला, कारण हिच्या जीवनाचं खूप मोठं तत्वज्ञान आहे, पण ते मांडण्यामध्ये एक लय आहे, एक गेयता आहे. आणि ज्या कवितेला लय सापडू शकते आपल्याला, ती कविता आपल्याला आकलनाला सोपी वाटते. ग्रेस ही मुभा दरच वेळेस देतील असं नाही.
मना वेगळी लाट व्यापे मनाला, जसा डोंगरी चंद्र हा मावळे, हे ग्रेस म्हणतात. आता मना वेगळी लाट व्यापे मनाला म्हटल्यानंतर मुळात आपल्याला आपलं मन किती समजून यायला हवं आहे. तेव्हा ह्या मनामध्ये आत्ता काय आहे आणि वेगळीच एक लाट येऊन व्यापून टाकतीये, हे समजण्यापर्यंतचा आपला प्रवास होईल. जसे ग्रेस तसेच रॉय किणीकर. तर मला बोलायला सांगितलेलं आहे, त्यामुळे थोडीशी मुभा आपण ज्याला म्हणूया की आवडते कवी. रॉय किणीकरांनी त्यांचं कार्य हे महान आहे. भणंग कवी होता. बस स्टँड वरती बसलेला असायचा गोव्याच्या, आणि एरवी पाहिलं असतं कोणी तर त्यांना कवी सुद्धा म्हटलं नसतं. पण जसं आता विंदांनी एक तत्वज्ञान सांगितलं, तसं रॉय किणीकरांची 4 ओळींची रुबाई आहे. आणि ते म्हणतात, हा देह तुझा, हा देह तुझा, पण देहातील तू कोण? हा देह तुझा, पण देहातील तू कोण? हा देह तुझा, पण देहाविण तू कोण? हा देह तुझा, पण देहातील तू कोण? हा देह तुझा, पण देहाविण तू कोण? हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो. हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो. न जन्म मरण ना, न जन्म मरण ना, देहातील तो म्हणतो. आता ही 4च ओळींची आहे, पण ही वाचायला आपल्याला थांबायला लावते. ही मला एका लईमध्ये अशी मी भरभर 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 वाचून नाही टाकू शकत, कारण कोहम हा जो प्रश्न आहे किंवा माझ्या आतमध्ये असलेलं आत्मा जो आहे तिथपर्यंतचा प्रवास ते समजून घेण्याची ही संपूर्ण मोठी एक विचार ही कविता मला देते. त्यामुळे ती मला शांततेने वाचायला लावते. तर ही गंमत आहे की लय, वृत्त, छंद याही पलीकडे भावना जर आपल्याला कवितेतली समजून आली तर कविता उमजून यायला सोपी जाते. खरंय खरंय. कारण मी तुला आता तेच विचारणार होते की कविता समजण्यासाठी वृत्त, छंद हे सगळं समजणं जरुरी असतं का? की आपल्याला जर ते माहित नसलं तर तरी सुद्धा आपण कविता समजून घेतो. आणि हे तू किती छान समजावून सांगितलंस. खरंय. नाही, ती अट दरच वेळेस असेल असं नाही. ते असलं तर कविता लवकर समजून येते. पण जे दर्दी आहेत किंवा जे रसिक आहेत की जे कवितेच्या खरंच प्रेमात आहेत, ते थोडेसे कष्ट नक्कीच घेतात कवितेसाठी. आणि मग ती फार नाही छळत, मग ती सहज साध्य होते. नमस्कार. नमस्कार नितीनजी. तुम्ही अगदी खरं अगदी मनाचं बोलला की कविता म्हणजे अमूर्त असते आणि ती कमी शब्दांमध्ये आपण त्याला लिहायचा प्रयत्न करतो जे आपल्या मनात असतं ते. कधी मी पण कविता लिहितो थोड्या बहुत, तर त्यामध्ये मला अनुभव आलाय स्वतःचा की जेव्हा मी एखादी कविता लिहितो तर माझा भाव विश्व वेगळं असतं, माझं मन काहीतरी वेगळं सांगणं चाहत असतो. पण माझे जेव्हा मित्र वाचतात आणि माझ्याशी तेव्हा ती चर्चा करतात तेव्हा ते त्याचा वेगळाच अर्थ काढतात, तेव्हा मी चकित होतो की मी काय विचार करून लिहिलं होतं आणि यांनी काय वाचलंय. डेफिनेटली जे माझ्या समोर सांगतात त्यांचं कळतं, जे वाचत असतील त्यांचं काय असतं मला कळत नाही. तर आता कविता वाचताना वाचकचा स्वतःचा एक टप्पा असतो, जसा तुम्ही बोलला, त्याचा एक स्वतःचा विश्व असतं, त्याचा एक मनस्थिती असते, एका अनुभवात जात असतो आणि हे त्याचं बदलतही असतं. म्हणजे वेळ, जसं मी सांगितलं, वयाच्या उतार वयामध्ये कविता जसं आवडते, जवानीमध्ये सुद्धा वेगळ्या कविता आवडतात, त्याप्रमाणे कविता बदलत असतात. तर अशा वेळेस स्वतःचा मूड सांभाळून त्या कवितेला कसं समजावं, एक कविता जनरलाइज टर्म यूज करतोय मी, कारण जसं तुकोबा म्हणाले आहेत, येणे सुखे रुचे एकांताचा वास. आता समजा अशी मनस्थिती असली आणि एखादी हास्य कविता आली आणि किंवा एखादं शृंगारिक गीत आलं, तर ते कदाचित तेव्हा कसं समजायचं, किंवा आपण मित्राबरोबर असो, प्रेयसी बरोबर असो आणि तेव्हा एखादी कविता वाचतो, तेव्हा कविता वाचतोच, कारण म्हणजे वाचतो की ऐकतो हा वेगळा प्रश्न, कारण वाचायचा वेळ नसतो. तर अशा वेळेस त्या कवितेला कसं धरायचं, कारण जसं खामोशीच गीत आहे किंवा खामोशीचं प्यार कोई बोल तो प्यार को नाम मत दो, तसं गाणं असलं, आपण बसलोय कोणाबरोबर, तर त्याला काय अर्थ लावायचे, असं तर तुमचं काय त्याबद्दल अनुभव आहेत हे? जसं तुम्ही आता म्हणालात की आपली जशी मनोवस्था किंवा भावावस्था असते त्यावेळी आपण ठरलेली गाणी नाही ऐकत. आपण
जर समजा दुःखाची आपली काहीतरी किंवा वेदना असेल काहीतरी, तर एखादी गझल ऐकणे लाईट बंद करून शांततेने, हे आपण करतो. कवितेच्या बाबतीत तसंच होतं. पण ह्यात एक गंमत अशी होते की एखादं खूप सुंदर काहीतरी चमत्कृतीपूर्ण एखाद्या कवीने आपल्या मनाचं प्रतिबिंब उमटेल, हे इतकं सुंदर मांडलेलं असतं की आपल्या दुःखाला सुद्धा एक खूप सुंदर रूप आपल्याला मिळतं. आणि मग त्या दुःखाच्या दरीत जे आपण पडलेलो असतो, तर ती व्यक्ती एक दोर त्या अर्थाचा आपल्यापर्यंत टाकते आणि आपल्याला म्हणते की ये वर, हरकत नाहीये. तर आपल्या भावावस्थेनुसारच आपलं वाचन होतं. हे कवितेच्याच बाबतीत नाही तर गद्य लेखनाच्या बाबतीत सुद्धा होतं किंवा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा त्याचे पडसाद आपल्यामध्ये उमटतात. आणि जर दुःखाची मानसिकता असेल आपली, तर आपल्याला नाहीच फार आनंदाची कविता रुचणार तेव्हा. किंवा जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही एका मनोवस्थेतनं एखादी कविता किंवा एखादी भावना मांडता आणि समोरच्यापर्यंत ती दरच वेळेस पोहोचेल असं नाही. तर तेव्हा फक्त असं होतं की आपण आत्ता ह्या क्षणी सुद्धा म्हणजे आपण जर एखाद्या रोडवरनं चाललेलो असू किंवा एका ट्रेनमध्ये बसलेलो, म्हणजे रोडवरच्या वेगळ्या वेगळ्या गाड्या पण नको म्हणूया, पण एका ट्रेनमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाचं मन तेव्हा वेगळं काहीतरी म्हणत असतं. ट्रेन जरी एकाच दिशेला चाललेली असली, आपण सगळे एकाच कंपार्टमेंटमध्ये बसलेलो असलो, एकमेकांशी बोलतही असलो, एकाच विषयावर चर्चा जरी करत असलो, तरी प्रत्येकाचा विचार हा वेगळा असतो. आणि त्यामुळे आपण कवितेला ही अट नाही घालू शकत की नेमकं मला आत्ता ह्या क्षणी जे वाटतंय तेच सगळ्यांना वाटलं पाहिजे. पण तरीही त्यातले शब्द हे जितके प्रभावी असतील, ते शब्द खेचून आणण्यामध्ये स्वतःचं सामर्थ्य राखून असतात. आणि जेव्हा कवितांचे कार्यक्रम होतात, तेव्हा संपूर्ण ऑडियन्स किंवा सगळे प्रेक्षक एका भावनेपाशी आणून ठेवणं हे कविता साधते. तर एक देशपांडेंची एक कविता आहे आणि ते असं म्हणतात की अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, लागले न हाताला काही अविनाशी. तर हे आपल्या सगळ्यांना वाटून गेलेलं असतं कधीतरी की आपली धडपड काय असते. तर इथे जितका काळ आपण आहोत त्या काळामध्ये आपला काहीतरी एक मार्क इथे उमटला पाहिजे, ही आपली धडपड असते. आणि तो मार्क केवळ उमटला नाही पाहिजे, तर त्याला लोकांनी नोटीस पण केलं पाहिजे किंवा तो जाणवला पाहिजे. तर ही आपली सगळ्यांची धडपड असते. तर हे पण अविनाशी हाती लागेलच दरच वेळेस हे साधत नाही. आणि हे कवी सांगतो तेव्हा आपल्याला वाटतं की हो, म्हणजे माझ्याच सारख्या मनाच्या एका स्टेजमधनं किंवा एका अवस्थेमधनं कोणीतरी गेलेलं आहे आणि जे मला मांडता येत नाही ते त्या व्यक्तीने मांडलेलं आहे. तर हे कविता करते. पण हे दरच वेळेस एकाच वेळेस सगळ्यांना होईल असं नाही की आज एक कविता मला समजेल, उद्या आणि कोणाला तरी समजेल, परवा तिच्यापर्यंत आणि कोणीतरी पोहोचेल. आणि ते सगळं होईपर्यंत मी अजून तिसऱ्या चौथ्याच कवितेपर्यंत पुढे गेलेले असेल. किंवा मी तर बरेचदा असं म्हणते की कवितेपर्यंत मी जाणं हा थोडंसं धाडसाचं होतं. कविता माझ्यापर्यंत बरेचदा येते आणि मला उपकृत करते, अशी माझी कवितेसाठीची भावना असते. आणि हिंदीमध्ये गीत चतुर्वेदी एक वाक्य आहे की दो पहाड़ियों को सिर्फ पुल ही नहीं जोड़ते, खाई भी जोड़ती है. आता हे आपण विसरून जातो. आपण जसे जसे वर जात जातो आणि आपल्याला असं वाटतं की दोन डोंगर आहेत आणि यांना जोडायचं तर मध्ये तरी एक ब्रिज झाला पाहिजे काहीतरी. हे मोठेपणामधले जे तोटे आहेत की लहान मुलं एकमेकांशी पटकन मिक्स होतात, खेळून बिळून मोकळे होऊन जातात. तर हे जे दोन डोंगर आहेत यांना जोडण्यासाठी मध्ये पूल बांधला पाहिजे हे जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा हे डोंगर मुळात जोडलेलेच आहेत हे आपण विसरून जातो. एका भावनेपाशी, एका आपण ज्याला म्हणूया की कल्पनेपाशी आपण सगळे एकच आहोत. आपल्या मनामध्ये त्याची भावना ही तीच आहे. राग आला रागच, मला आला तरी राग आहे, इतर कोणाला आला तरी राग आहे. प्रेम मला वाटलं तरी प्रेम आहे, इतर कोणाला वाटलं तरी प्रेम आहे. त्यामुळे हे जे सगळे पहाड आपण होऊन बसलेलो आहोत, हे आपण जोडलेलो आहोत. त्यामुळे कविता कुठे ना कुठेतरी हे कधी ना कधीतरी साधणार असते. आणि आपल्या मूडनुसार एखादी प्रतिमा, एखादी ओळ, एखादी कल्पना आपल्याला भावते. तर जसं तुम्ही म्हणालात की लिहिल्यानंतर दरच वेळेस त्या क्षणी हे साधेलच असं नाही. ऑल टाइमच काही कविता आहेत की ज्या कधीही ऐकल्या तरी आपल्याला छान वाटतात. त्याच्यामध्ये संदीप खरेंच्या कवितांचं बरंच मोठा एक हे आहे की ती कधीही ऐकली आणि कोणीही ऐकली तरी तीच भावना सहज पोहोचू शकते. पण
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, जरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, असं जेव्हा आहे तेव्हा त्या शब्दांपलीकडे भावना पण आहे. इथपर्यंतची मॅच्युरिटी आपण गाठता मग कविता तेव्हा अशा जेव्हा वाचक एकत्र असतील तिथे हे असं होत नाही की एक जण एका टप्प्यावर आहे आणि दुसरा दुसऱ्या टप्प्यावर आहे. बरेचदा सगळेजण एका समान टप्प्यावरती असू शकतात. एक धामणसकरांची कविता आहे 4 ओळींचीच, इथे मी सांगते ती की माझी चाहूल लागताच पक्षी घाबरून आकाशात उडाला. माझी चाहूल लागताच पक्षी घाबरून आकाशात उडाला. धामणसकरांनी निसर्ग कविता खूप लिहिलेल्या आहेत, पण त्या निसर्ग कविता नाही आहेत, त्या जीवनाविषयीचं सार सांगणाऱ्या कविता आहेत. तर माझी चाहूल लागताच पक्षी घाबरून आकाशात उडाला. मी माझ्या सुभाषितांच्या वहीत नवीन वाक्य लिहिले. क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात. आता ही कविता मी कधीही वाचली तरी ती मला तीच अनुभूती देणार, किंवा माझ्या मनाच्या विकल किंवा लो अवस्थेमध्ये ती मला प्रेरणाच देणार की विराट सुद्धा काहीतरी आहे याचं भान ही कविता देणार. त्यामुळे हे असं आहे. हो, खरं आहे, ते बरोबर. पूर्वी कविता म्हटलं की छंद, वृत्त, यमक जुळवणं अगदी आवश्यक असायचे. पण आता मात्र मुक्त छंद, चारोळी, हायकू, गझल असे अनेक कविता प्रकार कवी लिहित असतात आणि आपण वाचत असतो. हा बदल का आणि कसा झाला, म्हणजे हा थोडासा थिअरॉटिकल प्रश्न आहे, पण आमच्या रसिकांसाठी थोडक्यात तो सांगशील का? आणि तुला काय वाटतं की वृत्तांच्या बंधनातून जेव्हा कविता मुक्त झाली तेव्हा ती अस्तव्यस्त झाली का अधिक भावगर्भ, व्यापक आणि सर्वसमावेशक झाली? जसं मी तुला म्हंटल मगाशी स्नेहल की आपण मुळात कविता ऐकतच मोठे झालेलो आहोत, किंवा कवितेला जर आपण एक नदी म्हणूया तर तिच्या काठाकाठानी आपली संस्कृती वाढते असं आपण म्हणूया. जसे आपल्यात बदल झाले तसे कवितेत बदल झाले. आपण 1960च्या दशकात जे आपण होतो आणि आजचे जे आपण आहोत, आज आपण झूम थ्रू इथे बोलतो आहोत, आणि हे जसे आपल्यात बदल झाले, आपण जसे जसे उत्क्रांत होत गेलो तशी तशी कविता उत्क्रांत होत गेली, कारण लिहिणारे आपणच आहोत. तर पूर्वी गेयता किंवा छंदोबद्ध कविता लिहिण्याकडे कल जास्त होता, आणि मुक्त अर्थव्यवस्था किंवा टेक्नॉलॉजीचा आपण ज्याला म्हणूया भडीमार असं करत करत आपणच सगळेजण जागतिकीकरण झालं, सगळं जग हे एक खेडं झालं, सगळ्यांच्या अनुभवांना व्यासपीठ मिळालं. या सगळ्या बदलांना सामावून घेत घेत कविता हळूच मुक्त छंदात निसटली. सगळे जर अजूनही छंदोबद्ध कविता लिहिणारे आहेत, आणि पूर्वी जेव्हा अगदी छंदातच कविता लिहिली जायची किंवा वृत्तातच कविता बांधली जायची तेव्हाही मुक्त छंदात कविता लिहिणारी लोक होती. पण आता प्रमाण त्याचं नक्कीच वाढलेलं आहे, आणि अनेक प्रकार कवितेचे हे पडताळून पाहिले जातात. आणि व्यासपीठ असल्यामुळे सगळ्यात एक ज्याला आपण म्हणूया की फायदा, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत. टाकाऊ आणि टिकाऊचं प्रमाण हे तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. पण प्रत्येकाला व्यासपीठ असल्यामुळे लोक व्यक्त खूप जास्त व्हायला लागली आहे. तर ही व्यक्त होणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत गेली आहे तसं आपली बोलीभाषा सुद्धा आपली बदललेली आहे, की पूर्वी जे शब्द वापरले जात होते आजकाल आपल्या मुलांची जर आपण त्याच शब्दांना वापरून मराठी बोललो तर त्यांना अर्थ कळेलच असं नाही होत. त्यामुळे बोलीभाषेतले शब्द कवितेमध्ये खूप हळूच आलेले आहेत, आणि त्या पद्धतीने कविता उत्क्रांत झालेली आहे. मुक्त छंद ज्याला आपण असं म्हणूया की छंदोबद्ध कवितेची एक गंमत अशी असते की तिला एक फ्रेम असते, आणि आपल्याला त्या फ्रेम मध्ये पाहायची असते ती कविता. लिहिणाऱ्याला सुद्धा एक फ्रेम असते, त्याला त्या फ्रेम मध्ये कविता मांडायची असते, आणि वाचणाऱ्याला सुद्धा एक तिला नैसर्गिक लय असते, नैसर्गिक ठेका असतो, त्यामुळे ती समजायला सोपी होते. मुक्त छंदाची गंमत अशी की तिला दरवेळेस स्वतःची फ्रेम निर्माण करायची असते. केवळ ती फ्रेम निर्माण करायची असं नाही, तर माझ्या बरोबरीने वाचणाऱ्याला सुद्धा ती फ्रेम दिसली पाहिजे
ही पूर्वअट मुक्त छंदामध्ये असते. कारण तो जो ठेका सापडला नाही शब्दांमध्ये नेमकं कुठे थांबायचंय, नेमकं कुठे 2 ओळींमध्ये आपण 2 ओळी मोडल्या पाहिजेत एकमेकींपासून, हे जर मुक्त छंदाला साधलं नाही तर ती कविता बरेचदा असं म्हटलं जातं की हे तर गद्य आहे, फक्त वेगळं वेगळं लिहिलेलं आहे. ही कुठली कविता? तर हे होऊ द्यायचं नसेल तर ते भान अजूनही पाळायला लागतं. छंदोबद्धपेक्षा मुक्त छंदाला खरं सांगायचं तर नियम जास्त आहेत. कारण आपण स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे जे आपण म्हणतो की स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते होऊ द्यायचं नसेल तर लिहिणाऱ्याला स्वतःवरती खूप बंधनं घालून घ्यायला लागतात. स्वतःची कविता अनेक वेळा वाचायला लागते आणि हल्ली असं झालंय की याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आणि प्रेरणा अनेक ठिकाणून आपल्याला मिळते की अनेक जण लिहित असतात, त्यांचं वाचून आपल्याला लिहावंसं वाटतं. तर हे बदल हे आजकालचे बदल झालेले आहेत. त्यामुळे कवितेचा प्रत्येक फॉर्म ट्राय करणारी अनेक जण आहेत आणि ज्याला आपण म्हणूया की विद्यापीठ सुद्धा अनेक आहेत की जिथे कविता ही आधीपेक्षा जास्त कवितेकडे जास्त डोळसपणे पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. घाबरणाऱ्यांची जशी वाढलेली आहे तसं डोळसपणे पाहणाऱ्यांची आणि लिहिणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे जे तू म्हटलीस की आधीची कविता आणि आत्ताची कविता, आता हे आहे की कविता ही बदलणाऱ्या युगाबरोबर बदलती आहे आणि म्हणून ती टिकून आहे. वा, छान. खरंय तुझं म्हणणं की आपण सगळेजण आता नवीन काळाप्रमाणे बदलत चाललेलो आहोत. तन्वी, तुझ्या आता नवीन काळातले तुझे आवडते कवी कोण आहेत? अनेक आहेत ग. म्हणजे ना नाही, एक म्हणजे उर्दूमध्ये आम्हाला थोडी ओळख करून दे ना, कारण काय होतं की म्हणजे माझं तरी असं झालं की कविता वाचनात दुबईमध्ये आम्हाला फारशा मिळत नाहीत आणि शाळेतले जे काही थोडेफार कवी आहेत तेच माहिती आहेत, त्यांच्याच कविता आम्ही ऑनलाईन पण बघतो. पण जर नवीन कवींची माहिती कळली तर त्यांच्याही कविता वाचायला आम्हाला खूप आवडेल नक्की. आणि तुझी कविताही ऐकायला मला खूप आवडेल. तू ओके. मला त्यांची नावं सांग आणि त्यांच्याबरोबर तुझी पण जरूर एखादी कविता वाचून दाखव. नक्की नक्की नक्की. एक ना उर्दूतला शेर आहे स्नेहल, जो तुझा आधीचा जो प्रश्न होता ना, तर तो शेर असं म्हणतो की सुनी हिकायते हस्ती तो दरमिया से सुनी, सुनी हिकायते हस्ती तो दरमिया से सुनी, न इब्तिदा की खबर है ना इंतहा मालूम. ह्याचा अर्थ हिकायते हस्ती म्हणजे हे आयुष्याचं जी गोष्ट आहे ही आम्ही मध्ये कुठेतरी ऐकतोय. आम्हाला ह्याची सुरुवातही माहिती नाहीये, हिचा शेवटही माहिती नाहीये. तर हेच कवितेच्या बाबतीत सुद्धा होतं की आपण मधला कुठला तरी किती काळ असतो, 50, 60, 70 वर्ष, त्यातली जाणीवेची 20-30 वर्ष, एवढंच आपलं इथलं योगदान किंवा एवढंच आपली समज. तर हे कवितेच्या बाबतीत होतं की आपल्याला हिचा उगम ही खूप पूर्वापार आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा होती आपल्याकडे, तुकाराम गाथा सुद्धा होती आणि आजचे फेसबुकवरचे कवी सुद्धा आहेत. फार तुला सांगते की फार फेसबुकवरच्या कवींकडे फार प्रेमानेच पाहतात लोक, पण आहेत त्याच्यामध्ये उत्तम आणि सकस लिहिणारे सुद्धा खूप जण आहेत. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असे की शिवकन्या शशी म्हणून एक जण आहे, ती खूप सुंदर लिहिते. श्रीपाद जोशी आहे, संकेत म्हात्रे आहे, असे अनेक जण आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून आहेत आणि ही लोक खूप छान काम करतात आहे. आणि जसं मगाशी मी म्हटले की टाकाऊ आणि टिकाऊचं प्रमाण हे सगळीचकडे असतं. कविता खूप शहाणी असते की त्यातलं ती जे सकस आहे ते ती पुढे घेऊन जाते. कवितेच्या बाबतीत माझं नावडतं असं नाहीच आहे, कारण एखाद्याची व्यक्त होण्याची शैली थोडीशी आपल्या आपण ज्याला म्हणूया की फारशी आपल्याला रुचणारी नसली तरी त्यामागची उर्मी ही फारदा म्हणजे अनेकदा प्रामाणिक असते. प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मांडता येईलच असं नाही, पण उर्मी ही खूप प्रामाणिक असते. त्यामुळे नावडते कवी असे नाहीयेत. तर आजकाल सुद्धा लिहिणाऱ्यांपैकी ज्याला आपण म्हणूया की माझे जवळपास सगळेच आवडतेच कवी आहेत. माझी कविता तू म्हटली होती तर एकाच्या ऐवजी 2 घेण्याची परवानगी देणार का? अगदी नक्की. आनंदाने. सगळे खुश होतील. माझीच कविता आहे त्यामुळे थोडस कवितेचे लाड करते. पार्श्वभूमी या कवितेची अशी आहे की मुंबईत एका म्युझियम मध्ये होते आणि तिथे एक शिल्प होतं खूप सुंदरसं, आणि ते शिल्प असं होतं की राधेच्या पायामध्ये काटा बोचलेला आहे आणि कृष्ण गुडघ्यावर बसून तो काटा काढतोय, असं ते शिल्प होतं. आणि मी बराच वेळ त्या शिल्पाकडे पाहत राहिले आणि तिथे बसून भरभर भरभर एक कविता लिहिली की मला, आणि फार आनंद झाला त्या म्युझियम मधनं अगदी निघताना की स्वतःचीच पाठ थोपटण्याचे क्षण असतात ना की वा वा वा, म्हणजे मी शिल्प पाहिलं आणि कविता लिहिली वगैरे. तर ती कविता
अशी आहे. वाट काटे अंथरते, राधा पुढेच चालते. कृष्णाकडे धावत येताना कधीतरी पायात तो काटा रुतलेला आहे आणि तरीही ती कृष्णाकडे धावत आलेली आहे, असं ते काहीतरी इमॅजिन झालं त्याच्या मागे, की वाट काटे अंथरते, राधा पुढेच चालते, देह आकाश होतं, मन वारा होत जाते. म्हणजे ही पोहोचलेली नाहीये, पण मन वाऱ्यासारखं पुढे अगदी कृष्णापर्यंत तिचं पोहोचलेलं आहे. पायी रुतलेले काटे, वाट तरी ना थांबते. पायी रुतलेले काटे, वाट तरी ना थांबते, कदंबाच्या सावलीशी मन झाड होत जाते. डोळे वाटेकडे तिचे, डोळे वाटेकडे तिचे, वाट कान्ह्याची पाहते, त्याचे उशिराने येणे, मन किती ग दुखते. आला बघ आला तो, आला बघ आला तो, आता लाघवी मार्दव. कृष्ण लाघवी आणि मार्दव असलेलं बोलण्यासाठी प्रसिद्धच होता. आला बघा आला तो, आणि त्याच्या उशिराचं कारण तो काहीतरी गोड बोलून आता हिला समजावून सांगणार आहे आणि पायातला काटा वगैरे काढून तर राग रुसवा सगळा घालवणारच आहे. आला बघा आला तो, त्या आता लाघवी मार्दव, त्याचे बोलणे मोहाचे, मन मोहरून येते. साऱ्या विश्वाचा पैस, त्याचं श्यामल हास्य. साऱ्या विश्वाचा पैस, त्याचं श्यामल हास्य, नभ पांघरून येता, मन बावरून जाते. आला कान्हा राधेपास, आला कान्हा राधेपास, काटे हळूच वेचेल. आला कान्हा राधेपास, काटे हळूच वेचेल, अलवार हुंकरीशी मन मोरपिशी होते. अलवार हुंकरीशी मन मोरपिशी होते. अशी त्या दोघांच्या अगदी त्या प्रेमळ संवादाची आणि तिच्या पायातले काटे वेचणारा कृष्ण वगैरे अशी छान कविता लिहून झाली माझी तिथे, आणि स्वतःला शाबासकी वगैरे देऊन मी तिथनं बाहेर पडले. आणि मग आम्ही नाशिक पर्यंत यायला लागलो, आणि कसाऱ्यापाशी मी आल्यानंतर माझ्या मनामध्ये पुन्हा तेच सगळं दिसत होतं. आणि मला ती पुन्हा ती राधा दिसत होती की पायात काटे बोचतात तरीही होती त्याच्याकडे, हा उशिरानी येतोय, गोड बोलून तिला समजावून सांगतोय वगैरे वगैरे. कविता पुन्हा आली माझ्याकडे आणि थोडी वेगळी आली यावेळेस येताना. मला राधा एक स्त्री म्हणून पुन्हा दिसायला लागली, आणि तीच कविता पुन्हा कसाऱ्यापाशी येताना नीलमला समजेल की मधलं अंतर वगैरे काय आहे ते. कसाऱ्यापाशी येताना तीच कविता पुन्हा राधे, आता कवितेचं नाव पण बदल, आधी मोरपिशी आणि श्यामल वगैरे असं सगळं होतं, आणि आता फक्त राधे. राधे तो पायातले काटे वेचणारा, राधे तो पायातले काटे वेचणारा, ज्याची वाट पाहिलीस तो. निळ्या मायेचा दाट कदंबी छायेचा, निळ्या मायेचा दाट कदंबी छायेचा, आकाश होणारा गूढ गहिऱ्या कायेचा. तो सावरेल, तो सावरेल, तो सांभाळेल, शब्दांची रेशीम लढ अलवार उलगडेल. तो सावरेल, तो सांभाळेल, शब्दांची रेशीम लढ अलवार उलगडेल. त्या लढीचं बंधन, पायीचं पैंजण, शब्दांच्या किल्ल्याला अर्थांचं कुंपण, अस्तित्वाचं मोल मागणारं वेसण. मला कृष्णाचे ते शब्द तिच्या पायातलं बंधन वाटायला लागले की काहीतरी तेव्हा झालं वेगळं. त्या लढीचं बंधन, पायीचं पैंजण, शब्दांच्या किल्ल्याला अर्थांचं कुंपण, अस्तित्वाचं मोल मागणारं वेसण. त्या शब्दांचा अर्थांचा काटा मनात रुतेल, त्या शब्दांचा अर्थांचा काटा मनात रुतेल, तेव्हा राधे भुलू नकोस लटक्या कारणांना फसव्या शिष्टाईला. त्या शब्दांचा अर्थांचा काटा मनात रुतेल, तेव्हा राधे भुलू नकोस लटक्या शब्दांना फसव्या शिष्टाईला. आपण राधा आहोत, आपण राधा आहोत, हे राधे कधीही विसरू नकोस. आपण राधा आहोत, हे राधे कधीही विसरू नकोस. तो अगदी कृष्ण असला तरी, तो अगदी कृष्ण असला तरी. काय बोलत आहे, अप्रतिम. दोन्ही कविता अप्रतिम. आणि दुसऱ्या कवितेत तर म्हणजे तू एक खूपच काहीतरी म्हणजे शब्द आणि अर्थ आहे दोन्हीची गुंफण इतकी सुंदर झालेली आहे त्याच्यामध्ये. फार छान. म्हणजे ही मला अजून 2-3दा ऐकायला लागेल असं वाटतं. थँक्यू. मला वाटतं तन्वी तू ना ह्या दोन्ही कविता शेअर कराव्यास आमच्याशी.
हा प्लीज शेअर कर, म्हणजे ग्रुप वरती आपण टाकू सगळ्यांसाठी. खूप छान नक्की कविता आहे. नक्की 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 कदाचित पाठव. कोणाला अजून तिसरा काहीतरी अर्थ निघेल. हो होय नक्की, आणि माझ्या दुसरी डोक्यात कविता लिहूया वेगळ्या आपण. वस्तू येऊ लागल्या. आम्ही प्रश्न विसरत चाललोय काय विचारायचे ते. नाही ग. खूपच सुंदर. थँक्यू थँक्यू. नाही खरंच सुंदर. म्हणजे जसं एक चित्र आणि एक कवी आपण म्हटला, आणि एकाच चित्र आणि एकाच कवीच्या हिशोबाने दोन कविता आल्या समोर. कदाचित म्युझियमचा जुना काळ होता म्हणून राधा आणि कृष्ण अगदी तुम्हाला जुन्या वेळा प्रकार वाटल्या, आणि कसार घाटच्या वळणामुळे तुम्हाला नवीन राधा दिसली आणि नवीन कृष्णाचं फसवणूक दिसल्या. तर हे आपण मानू शकतो. माझा हा प्रश्न असाच आहे, म्हणजे आपण एकाच थोडा लांब प्रश्न आणि त्याचे दोन भाग आहे माझे. आपण जेव्हा अनुवाद म्हणतो, तर मी एकदा गुलजार यांच्या अनुवादित कविता वाचल्या होत्या आणि अगदी डोकं फोडलं माझं. कारण नुसतं शब्दानुवाद करून किंवा नुसतं अनुवाद करून चालत नाही असं मला वाटलं, कारण आत्मा हरवते असं मला ते कळालं. आता अनुवादित कविताबद्दल असं काय म्हणू शकतो आपण, त्याबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि ती वाचताना कसं वाचायचं हे थोडं विचारायचं आहे. त्याबद्दल मी एक उदाहरण देणं चाहतो. कारण गद्य आपल्याकडे भरपूर प्रमाणात अनुवादित आहे आणि प्रत्येक भाषेचा आहे. बांगला म्हणा, इंग्लिश म्हणा, रशियन म्हणा, आपण वाचतो आणि ते समजतो सुद्धा. पण कवितामध्ये असं होत नाही. मी सहज म्हणून एक उदाहरण घेतो इथे. 2020 मध्ये जी नोबेल पुरस्कार मिळालेली एक कवित्री, अमेरिकन कवित्री आहे लुईस ग्लुक. त्यांची एक कविता बघितली मी, द वाईल्ड आयरिस. एट द एंड ऑफ माय सफरिंग देर वॉज अ डोर. हिअर मी आउट व्हॉट यू कॉल डेथ आय रिमेंबर. ओव्हरहेड noises, branches of the pine shifting. Then nothing, the weak sun flickered over the dry surface. हे अजून कविता मोठी आहे, मी पूर्ण वाचत नाही, पण एक हिंदीचा जर अंदाज घ्यायला गेलो मी, तर मला असं वाटलं कविता ती असं म्हणते, मेरी पीड़ा के अंत में एक दरवाजा था, एक मुक्ति द्वार था. हिंदीत म्हणतोय, मेरी सुनो जिसे तुम मुक्ति कहते हो, मृत्यू कहते हो, मुझे पता है. सर के ऊपर शोर पाइन की शाखाएं, फिर कुछ भी नहीं, कमजोर सूरजमुखी सतह पर फिसल रहा है. आता अशा कविता वाचताना किंवा अशा कविता वाचायची इच्छा असताना ते फार कठीण जातं, कारण ती भाषा आपल्याला येत नाही. इंग्लिश तरी थोडी कळती, पण काहीतरी कळू शकतं. त्यांचे शब्दछंद आपल्याला काही कळत नाही, ते कसे लिहितात, काय लिहितात, जर शिकलं नसलं तर. बाकी दुसऱ्या भाषा फ्रेंच किंवा चायनीज किंवा ते विसरूनच जा. दरवर्षी नोबेल पुरस्कार मिळाला की मला वाटतं की वाचावं त्यांनी काय लिहिलं अशा त्या पुरस्कार, कारण ते पुरस्कार मोठा पुरस्कार येतो. अशा अनुवादित कवितांबद्दल तुमचं काय, म्हणजे कसं वाचावं वाचकांनी, हे बद्दल तुम्ही काही सांगितलं तर बरं होईल सर्वांकरता. नक्की. मला असं वाटतं की अनुवादित कवितांसाठी वाचकांना सांगण्यापेक्षा लेखकांनी भान पाळण्याचं खूप आवश्यकता असते. कारण अनुवाद हवा, भाषांतर नको. आणि अनुवादामध्ये सुद्धा जर भावानुवाद असला तर कविता पोहोचवणं कारण आपण एका भाषेतलं सौंदर्य दुसऱ्या भाषेत आणायचंय. बरेचदा अडचण अशी असते की त्या भाषेतलं, आता तुम्ही पाईन म्हटलं, बरेच शब्द हे त्यांचे असतात, कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, तिथलं संस्कृती किंवा तिथलं जनमानसातलं जे काही त्यांचे व्यवहार असतात हे प्रत्येक ठिकाणचे वेगळे असतात. त्यामुळे आपण जेव्हा एक कविता एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला हे सगळं समजून घेणं आणि ज्या कोणी कवीने ते लिहिलेलं आहे ते सगळं समजून घेणं फार आवश्यक असतं. ही जबाबदारी वाचकांची नाही, ही जबाबदारी लेखकाची आहे किंवा अनुवाद जो करतो आहे त्याची आहे. शक्यतो मूळ कविता वाचली पाहिजे, जशी तुम्ही आता इथे इंग्लिश वाचलेली होती, पण बऱ्याच जसं तुम्ही म्हणालात की सगळ्याच भाषा आपल्याला येतील असं नाही. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे मूळ कविता जर वाचली आणि तिचा अनुवाद वाचला, भाषांतर पुन्हा मी म्हणणार नाही, भाषांतरामध्ये कवितेचा आत्मा हरवतो, कारण शब्दशः आपण आणायचा प्रयत्न करतो. तर लेखकाने किंवा कवीने, भाषांतर अनुवादकारांनी त्याला परकाया प्रवेश करायचा असतो, कारण कोणीतरी आधी एक काहीतरी मांडलेलं आहे आणि ते आपल्याला दुसरीकडे न्यायचं आहे, आपल्या भाषेत आणायचं आहे. त्यामुळे त्यांनी मूळ लेखकाचा पिंड, त्याचा स्वभाव, त्या कवितेचं उगमाचं स्थान, तिथली वैशिष्ट्य हे सगळं समजून घ्यायला हवं. एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द नसेल, जसं आता तुम्ही सूरजमुखी ते म्हटलं, तेव्हा पर्यायी शब्द नसेल तेव्हा आपल्याकडे त्याला
समांतर जाणारा किंवा अगदी जवळ जाणारा चपखल शब्द जर वापरला तर ती कविता पोहोचवणं सोपं होतं आपल्याला. त्यामुळे भावानुवाद व्हायला हवा. आणि पुन्हा मी हेच म्हणेन की वाचकांवरती इथे फारशी जबाबदारी नाहीये. मुळात तो एका इच्छेने तिथपर्यंत आलेला असतो. त्यामुळे जो कोण हा अनुवाद करतोय त्यांनी हे जबाबदारीचं भान पाळून जर हे केलं, मूळ कलाकृती संपूर्ण समजून घेण्याची इथे फार आवश्यकता असते. मूळ कलाकृतीच्या प्रेमात आपण पूर्णपणे असण्याची इथे आवश्यकता असते. मूळ लेखक आपल्याला समजून येणं फार आवश्यक असतं. तर हे सगळं जर केलेलं असेल तर ती कविता समजायला फार अवघड जात नाही असं मला वाटतं. ह्याचं एक उदाहरण आहे की एक सुनीता जैन म्हणून एक कवयित्री आहे, राजस्थानी आहेत त्या. त्यांची एक कविता होती आणि ती कविता मी बरेचदा हे प्रकार करून पाहते, म्हणजे हा प्रयत्न करून पाहते ज्याला आपण म्हणूया. तर त्यांची एक कविता आहे आणि अनुवाद होणं फार आवश्यक आहे, कारण एका भाषेतली सौंदर्य स्थळं ही दुसऱ्या भाषेपर्यंत जातात. जसं आपण एक कुठल्याही राज्यात जातो आणि तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहायला जातो, तसं तिथलं लिखाण आपल्यापर्यंत येणं हे फार आवश्यक असतं. त्यामुळे हा प्रयत्न अतिशय गरजेचा आहे, पण तो तितक्याच जबाबदारीने झाला पण पाहिजे. तर त्यांची कविता लेकी अशा कविता होती, मुलींसाठीची कविता होती. आणि ती कविता आहे की पाठवणी होण्यासाठीच वारंवार घरी येतात लेकी. माहेरी जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे ओळखीचं वाटेल आणि माहेरून बहिणीला, लेकीला, सासरी पाठवणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा हे ओळखीचं वाटेल. पाठवणी होण्यासाठीच वारंवार घरी परततात लेकी. कधी शिक्षणासाठी होते पाठवणी त्यांची, कधी शिक्षणासाठी होते पाठवणी त्यांची आणि परतून येतात तेव्हा नसतात त्या आधीसारख्या. कधी शिक्षणासाठी होते पाठवणी त्यांची आणि परतून येतात तेव्हा नसतात त्या आधीसारख्या. कधी संसारासाठी होते पाठवणी त्यांची, कधी संसारासाठी होते पाठवणी त्यांची आणि परतून येतात तेव्हा नसतात त्या आधीसारख्या. कधी बाळणपणानंतर होते पाठवणी त्यांची, कधी बाळणपणानंतर होते पाठवणी त्यांची आणि परतून येतात तेव्हा नसतात त्या आधीसारख्या. दरवेळी पाठवणी केली जाते तेव्हा वेगळीच असते लेख. दरवेळी पाठवणी केली जाते तेव्हा वेगळीच असते लेख. तर ही एक अनुवाद करताना एक भान आपल्याला असं पाळलं गेलं पाहिजे किंवा असं पाळायचं असतं की ती जेव्हा माझ्या भाषेत येते तेव्हा ती माझ्या भाषेची होऊन यायला हवी. आणि माझ्या भाषेत एखाद्यानी हा अनुवाद आहे हे माहिती नसताना जर ती कविता वाचली तर त्याला ती मराठीच कविता वाटली पाहिजे. हे मला कितपत साधलेलं आहे असं मी हा दावा करत नाही, पण हे साधायला हवं. आणि हे त्या कवितेचं यश असतं वाचकासाठी सुद्धा आणि लेखकासाठी सुद्धा. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी हेच म्हणेन की गुलजारांचं वगैरे जे तुम्ही म्हणालात आता की हल्ली सोशल मीडियाचं पेव खूप फुटलेलं आहे. मला वैयक्तिक सोशल मीडियाचे बेनिफिट्सच आवडतात नेहमी, पण सगळ्यांनाच व्यासपीठ आहे त्यामुळे असं होऊ शकतं मग आपण पुन्हा ते टाकाऊ आणि टिकाऊची गणितं लावायची आणि जे नको ते थोडंसं बाजूला करून टाकायचं. अगदी खरं म्हणाला. नाही, गुलजारांची कविताचं पुस्तक काढलं होतं मराठीमध्ये, मला लक्षात नाही 4-5 वर्षापूर्वी झालं होतं ते, पण नंतर पण ते पुस्तक मागे घेतलं त्यांनी पब्लिशरनी, कारण त्याची इतकी टीका झाली त्या पुस्तकाची, तर तो भाग वेगळा झाला. तर तुम्ही कविता अनुवादित केली, मला खरंच खूप आवडली आणि तुम्ही अशा अनुवादित कविता अजून शेअर केल्या आमच्याबरोबर तर बरं होईल, म्हणजे ग्रुपमध्ये टाकल्या तर वाचायला बरं आवडेल. एक जसं स्नेहलने विचारलं, तुमचे आवडते अनुवाद करणारे कवी मराठीतले, म्हणजे जर 2-4 नाव सांगितले तर आम्हाला त्यांना त्यांच्याद्वारे अनुवादित कविता वाचायला बरं वाटेल. धर्मवीर भारतींचं कनुप्रिय मराठीत आलेलं आहे आपल्याकडे. वा वा, छान. धर्मवीर भारती हिंदी वाचलंय कोणाला माहिती नाहीत असं, किंवा सूरज का सातवा घोडा पाहिलेला सिनेमा अंधायोग आपण सगळ्यांनी, अंधायुग आहे. तर धर्मवीर भारतींचं कनुप्रिय जेव्हा मराठीत आलेला आहे तर तो अतिशय उत्तम अनुवाद आहे. त्यांनी वापरलेला आम्रमंजिरी हा शब्द आहे. वा वा. हिला आम की बर असा तो हिंदीतला शब्द आहे. आणि त्याच्यासाठी मराठीमध्ये येताना आम्रमंजिरी हा शब्द वापरला गेला आणि मी अक्षरशः प्रेमात पडले त्या शब्दाच्या. आंब्याच्या मोहराला आम्रमंजिरी हा शब्द योजावा वाटतं असं वाटणं त्या ह्याला, म्हणजे त्या माणसाची प्रतिभा ही किती तरल असावी. तर असे सुंदर अनुवाद आहेत. सुनो माधवी एक पुन्हा राजस्थानी कवीच एक आहे,
माधवी हे महाभारतातलं एक पात्र आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळी सगळ्यांनाच माधवी माहिती नाहीये, आपल्याला महाभारतातले जे स्त्री पात्र माहिती आहेत, पण माधवी हे अतिशय महत्वाचं पात्र आहे. आणि त्या माधवी सुनो माधवीचा मराठीमध्ये बोल माधवी नावाने अनुवाद झालेला आहे आणि तो पण खूप सुंदर आहे. तर असे काही ठराविक अनुवाद आहेत मराठीमध्ये झालेले, पण जिथे हिंदी आहे किंवा उर्दू आहे तिथे आपण ते मूळ भाषेतच आणि दुसऱ्या भाषेतले केले असेल, पोलिश भाषा किंवा दुसऱ्या भाषेतले मला माहित नाही, त्यांचे तुम्हाला माहिती असेल ते कळवा. असं म्हणजे त्यांनी आम्हाला थोडस त्या भाषेचे कविता मराठी तरी वाचायला सोपं जाईल आम्हाला. अगदी नक्की, अगदी नक्की. अगदी बरोबर. आता एक पुढचं असं माझं एक म्हणजे ठराविक असं मत आहे की, म्हणजे माझं म्हणणं आहे की कवीला किंवा साहित्यकाला जेंडर नसतं. म्हणजे जेव्हा तो लिहितो तेव्हा तो बाई आहे की पुरुष आहे ते विसरून लिहितो. कारण पुरुष पण एखादी अंगाई गीत लिहितो तेव्हा ते अंगाई गीत एखादी बाई पण लिहिल की नाही लिहिल तसं सांगता येत नाही. किंवा जेव्हा शाहीर लिहितो, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, तेवढ्या वेदनेने किंवा एवढ्या दुःखाने आता त्याला अमृतावृत्ताने सांगितलं की काय झालं ते भाग वेगळा झाला, पण हे लिहिण्याचं म्हणजे जे हिंमत आहे किंवा जी तिची हिंमत होती तेव्हा ते शाहीर लिहू शकला ते, तर त्याच्या मागे पुरुष किंवा स्त्री नसते. ते एक असं माझं एक आहे. पण तसं धरून सुद्धा एक स्त्रीचं काव्य किंवा त्यात काय फरक असतो का असं तुम्हाला वाटलं का, पहिली गोष्ट. आणि मराठीमध्ये इंदिरा संत किंवा शांताशे आहेत, या अशा कवी आहे आपल्याकडे, पण बाकी कवित्री कमी आहेत. म्हणजे बहिणाबाई, इंदिरा संत, शांता शेळके अशाच कवीचं नाव येतं पुन्हा पुन्हा. तुम्ही पण आहात म्हणजे त्यात, मी असं नाही म्हणणार, पण नवीन मध्ये सुद्धा अशा स्त्री कवी कमी काय किंवा त्यांना वाचताना कवीनी वाचकांनी काय बघावं की स्त्रीचं काव्य म्हणून वेगळं किंवा पुरुषांचं काव्य म्हणून वेगळं असं वाचताना काही मनात वेगळे भान ठेवावे का? जे पहिलं वाक्य तुम्ही म्हणाला होतात की कलाकृतीला जेंडर नसतं. मी कलाकाराला नाही म्हणते, कलाकृतीला. कारण आपला सगळ्यांचा, स्त्री आणि पुरुष सगळ्यांचाच माणूस होण्याकडचा प्रवास आहे हा. त्यामुळे एका टप्प्यावरती आपल्यामधलं मनुष्यत्व जिथे प्रखरपणे समोर येतं तिथे शाहीर लिहितो, तिथे अमृता प्रीतम लिहिते की सहवेदनेपर्यंत जेव्हा आपण पोहोचतो आणि संवेदनेपर्यंत आपण जेव्हा पोहोचतो तिथून पुढे हा फरक नाहीसा होतो. पण मार्स आणि विनसचं ते गणित आहेच की मेन आर फ्रॉम दिस आणि वुमेन आर फ्रॉम दॅट. तर हे गणित हे युगानुयुगे तसंच आहे. बऱ्याचशा गोष्टी स्त्रियांसाठीच्या अजूनही बदललेल्या नाहीयेत. मी माझ्या अनेक डॉक्टर मैत्रिणी पाहिलेल्या आहेत किंवा घरी जाताना भाजीच्या पिशव्या बऱ्याचदा तिच्याचकडे असतात अजूनही. हे आपण बदललेलं नाहीये, पूर्णपणे बदललेलं नाहीये. सकारात्मक चित्र नाहीये असं मी म्हणणार नाही, पण अजूनही बसमध्ये जाणाऱ्या मुलीला धक्का लागतो आपल्या. त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये फरक हा येतोच. धक्का मारणारा अजूनही तो आहे आणि धक्का लागणारी अजूनही तीच आहे. हे बदललेलंच नाही आपल्याकडे. त्यामुळे काही गोष्टी आदिम प्रेरणेच्या अजूनही तशाच असल्या कारणाने त्यांचं प्रतिबिंब लेखनात जेव्हा उमटतं तेव्हा ते वेगळंच उमटतं. पुन्हा एक उर्दू शेरच आहे. उर्दू फार लाडकी भाषा असल्यामुळे मला वाटतं असं की आपण मराठी मातृभाषा आणि ह्या मावशीच्या भाषांना पण थोडंसं असं की उसे फुर्सत नहीं साहिल समुंदर मौज लिखने से, उसे फुर्सत नहीं साहिल समुंदर मौज लिखने से, परेशान हूं मेरी तिष्ना लबी कौन लिखेगा. एक स्त्रीने लिहिलेला शेर आहे आणि ती म्हणते की समुद्र किनारा, पाऊस आणि अमुक अमुक सगळं लिहितो, माझ्या तहानेविषयी कोण लिहिणार. त्यामुळे जेव्हा स्त्री लिहिते तेव्हा तिच्या लेखनामध्ये ती तहान आहे, ती तहान व्यक्त होण्याची, ती तहान तिच्या भावनांना शब्दरूपात आणण्याची. आणि जसं तुम्ही म्हटलात की प्रमाण कमी आहे, तर हे प्रमाण सगळीचकडे अजूनही कमीच आहे. जेंडर बायस अमुक धमुक सगळ्या गोष्टी जात असल्या तरी हे प्रमाण थोडंसं व्यस्त आहे अजूनही. पण पूर्वी सुद्धा अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये सुद्धा लिहिणाऱ्या स्त्रिया होत्या. लक्ष्मीबाई टिळक होत्या. कथा कादंबऱ्यांमध्ये विभावरी शिरोडकर होत्या आणि विभावरी शिरोडकरांचं लेखन आज सुद्धा जेव्हा मी वाचते तेव्हा मला असं वाटतं की ही स्त्री किती मुक्त होती, किती प्रोग्रेसिव्ह होती. थक्क व्हायला होतं की त्या काळामध्ये जेव्हा शिक्षणच सगळ्यांना मिळत नव्हतं, शिक्षणाची पावलं आत्ताशी येऊ लागली होती, तेव्हा त्या ते लेखन करत होत्या, तो विचार करत होत्या जो करताना आजही मला कदाचित एक क्षणभर असं वाटेल की खरंच करू ना,
की थोडासा 1-2 पावलं मागे जाऊन काहीतरी थोडासा सौम्य विचार करू. तर हे सगळं आपल्याकडे आहे. बहिणाबाई लिहित होत्या, अशिक्षित असल्या तरी लिहित होत्या. त्यामुळे प्रमाण जरी कमी असलं तरी सकारात्मक आहे हे मी नक्कीच म्हणेन. आणि स्त्री लेखिका सध्या खूप आहेत, बरोबरीने लिहिणाऱ्या दिसतात, पुस्तकंही बरोबरीने प्रकाशित होताना दिसतात. तर हे सगळं आहे. आणि ह्याच्यातला फरक तुम्ही म्हटलात की जेव्हा ते दोघं जण लिहितात तेव्हा काय फरक होतो. तर नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो वगैरे वगैरे असं तो लिहितो. आणि ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता वगैरे हे सगळं त्याच्या कवितांमधले उल्लेख येतात. पण ती जेव्हा लिहिते तेव्हा ती म्हणते की मला थोडं मोकळं जायचंय बाहेर कुठेतरी. तिच्या लेखनामध्ये ते येतं. आणि त्याच्यासाठी पद्मा गोळेंची एक कविता आहे ऍक्च्युली, पुन्हा मुक्तछंदातली कविता आहे. लक्ष्मण रेषा नावाची कविता आहे. आणि पद्मा गोळे असं लिहितात की सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झाले रामायण. अजूनही आपल्याकडे रामायण हे सीतेसाठीच आहे. तिने ती ओलांडली आणि झाले रामायण. आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा, आमच्या पुढे दाही देशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते. आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते. एवढेच कमी असते, एवढेच कमी असते की कुशीत घेत नाही भुई दुभंगून, एवढेच कमी असते की कुशीत घेत नाही भुई दुभंगून. आता ही जी सीतेची जी भावना आहे, जसं तुम्ही म्हटलं की साहिर लिहितो, पण सीता अजूनही प्रत्येक स्त्रीला इतकी जवळची वाटते कारण तिचा कनेक्ट अजूनही तिथे आहेच. एका जात्यावरच्या ओवीच्या 4 ओळी आहेत की सीतेला वनवास केला रामयाने, रामाने वनवास केलाय असं त्या जात्यावरच्या त्या स्त्रिया म्हणतात, हे मी म्हणत नाहीये. सीतेला वनवास केला रामयानं, वाटला सीतेला वनवास केला रामयानं बहु, सीतेला वनवास केला रामयानं बहु, वाटला तिने सयांना तोच गहू गहू. आता समोर जातं आहे आणि गहू दळले जातात. तर तिच्या सया म्हणजे कोण, तर आजच्या सुद्धा तुम्ही प्रत्येक स्त्रीला जर विचारलं तर ती म्हणेल की माझ्या वाटेला थोडासा का होईना पण हो मला कनेक्ट सापडतोय कुठेतरी. त्यामुळे लेखनामधला फरक जो आहे तो अजूनही तसाच थोडासा आहे. पण हे म्हणत असताना कुसुमाग्रजांसाठी आपण जेव्हा हा कार्यक्रम किंवा त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम करतो तेव्हा कुसुमाग्रजांची एक 7वा नावाची कविता आहे. कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलेलं आहे किंवा क्षुद्रांचा सहवास नको असं म्हणणारी पृथ्वी जेव्हा त्यांनी मांडलेली आहे तेव्हा कुसुमाग्रजांनी एक अत्यंत हळवी कविता लिहिलेली आहे 7वा. ती कविता अशी आहे की चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते, चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते, एक चमचा एके दिवशी गहाळ झाला. आता हे कवीच करो जाणे की चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते आणि त्यातला एक हरवला. हे आपण शोधायला लागू सर्वसामान्य माणसं, पण कवीला ते इकडे बघून तो शांतपणे विचार करतोय की चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते, एक चमचा एके दिवशी गहाळ झाला. उरलेल्या 6च्या कळ्यातून प्रथमच अनावर हुंदका फुटला, उरलेल्या 6च्या गळ्यातून प्रथमच अनावर हुंदका फुटला. ती असती तर ते उद्गारले, ती असती तर तो हरवला नसता. मीही मग अनावरपणे 7वा चमचा झालो, मीही मग अनावरपणे 7वा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6च्या हुंदक्यात सामील झालो. मीही मग अनावरपणे 7वा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6च्या हुंदक्यात सामील झालो आणि पुटपुटलो. खरं आहे मित्रांनो, खरं आहे मित्रांनो, ती असती तर, ती असती तर मीही हरवलो नसतो. खरं आहे मित्रांनो, ती असती तर मीही हरवलो नसतो. आता इतकी हळवी कविता आहे पण ही पुरुषाच्या लेखणीतनं आलेली आहे. पण पुन्हा स्त्रियांच्या लेखणीकडे जेव्हा मी वळून पाहते तेव्हा इंदिराबाईंच्या अनेक कविता आहेत आणि माझ्या इतक्या लाडक्या आहेत इंदिराबाई की स्त्रियांच्या कवितेमध्ये
पुरुषांच्या नजरेतनं येणारा संसारापेक्षा वेगळं चित्र संसाराचं अनेक ठिकाणी वारंवार उमटलेलं आहे. इंदिराबाई म्हणतात कंटाळा आला आहे. कंटाळा आला आहे हे कवितेचं हेडिंग असतं इंदिराबाईंच्या इथे. आणि कंटाळा आला आहे कसला? कंटाळा आला आहे मुलांचा. हे इतकं बोल्ड स्टेटमेंट आहे. आपण मातृहृदय आणि त्याग आणि हे सगळं करताना इंदिराबाईंनी लिहिलंय की कंटाळा आला आहे मुलांचा. कंटाळा आला आहे मुलांचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा, हट्टांचा, त्यांच्या दंग्याधडूसाचा. त्यांची चाहूल लागते आणि काळीस धाड धाड त्यांच्यापासून पळू लागते जिन्यापासून. त्यांची चाहूल लागते आणि काळीस धाड धाड त्यांच्यापासून पळू लागते जिन्यासारखेच. कंटाळा आला आहे. कंटाळा आला आहे यांचा. कंटाळा आला आहे यांचा, यांच्या बोलण्या चालण्याचा, सवयी लकबींचा, एकूण तपशिलांचा. यांच्या वाऱ्यास आहे. त्याच्या इशाऱ्यानेच माझे बर्फ होऊन जाते न वितळणारे. ऐकणाऱ्या जेवढ्या स्त्रिया असतील ना त्या हळूच मनात का होईना हसणार आहेत या सगळ्या आहे. तर हे स्त्रीचं लेखन आहे. कंटाळा आला आहे. कंटाळा आला आहे घराचा, सजलेल्या दालनांचा, टिपदार देखरेखीचा, चविष्ट रसोईचा, वस्तूचाच. कंटाळा आला आहे. कंटाळा आला आहे घराचा, सजलेल्या दालनांचा, टिपदार देखरेखीचा, चविष्ट रसोईचा, वस्तूचाच. सगळे काही अस्ताव्यस्त आणि अजगराने गिळल्यासारखी मी शून्यग्रस्त. तरी पडदा पडतो आहे. तरी पडदा पडतो आहे, वर जातो आहे, सर्व काही ठीकठाक आहे. तरी पडदा पडतो आहे, वर जातो आहे, सर्व काही ठीकठाक आहे. तर हे स्त्री लिहिते तेव्हा ती कधीतरी हे पण म्हणते की मला कंटाळा आला, ह्या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आलेला आहे, पण मी छान आनंदात असल्याचं नाट्य रोज तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने रंगवते आहे. इथे मला स्नेहल तू जेव्हा म्हटली होती की कविता जेव्हा मुक्त छंदात जाते तेव्हा ती अस्ताव्यस्त होते का? ही मुक्त छंदातली कविता आहे जी अस्ताव्यस्त शब्द वापरूनही एका ज्याला आपण म्हणूया की फ्रेम मध्ये बसू शकते. तर म्हणजे मला आता तू सुरुवातीला विंदांची कविता ऐकवलीस, तेच ते आणि आता ही कविता, तर अर्थात दोघांचे अनुभव वेगळे, अर्थात तोच आहे. भावना कदाचित तीच असेल तरी सुद्धा. विंदांचं भारतीय स्त्रियांचं स्थानगीत म्हणून एक कविता आहे जी माझ्याकडे आता नाहीये, पण ती मिळाली कुठे तर ती कविता नक्की वाचा. भारतीय स्त्रियांचं स्थानगीत म्हणून विंदांनी एक कविता लिहिलेली आणि ती त्या पद्धतीची मला वाटतं जगातली एकमेव कविता असावी जिच्यामध्ये फक्त क्रियापद आहे. संपूर्ण वाचलेली आहे. हा, फक्त क्रियापदांनी विंदांनी उभी केलेली आहे. ती माझ्याकडे नेमकी आता नाहीये, नाही तर आपण ती घेतली असती. पण नितीनजी मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे, खरं बोलला. म्हणून म्हणलं ना की मलाही तसं स्नेहल म्हणाल्या तशाच की तेच ते आणि हे कंटाळा आलाय. आणि माझी आई पण हेच म्हणायची, म्हणजे तसं जसं तुम्ही म्हणाल तसंच. आणि पुरुषही बायकांकडनं शिकतात, म्हणजे आईकडनं शिकतात, बहिणीकडनं शिकतात. असं नाही की ज्या मनात नाही तर प्रत्येक गोष्ट बाहेरने शिकतात ते खरं बोलला तुम्ही. आणि आता फक्त अनुवाद एकच म्हणतो की जर कोणी मला म्हणाल की तेच ते अनुवाद करतं, काय लिहू मी? वही है वही कोलगेट का टूथपेस्ट. कारण माकड छाप दंतमंजन काय सांगणार लोकांना मी? तुमच्या डोक्यात अनुवाद सुरू झाला. प्रेरणा दिलेली आहेस तन्वी तू आम्हाला खूप कविता सुंदर सुंदर ऐकून. खरंच काही कविता इतक्या गुणरम्य असतात, तर सगळ्यांना आवडतात, पण त्यांचे अर्थ प्रत्येक जण वेगळे वेगळे लावतो आणि काढतो. उदाहरणार्थ बालकवींची औदुंबर कविता ही मला एक निसर्ग वर्णनात्मक कविता वाटायची, पण नुकताच मी एक त्याच्यावरती व्हिडिओ बघितला आणि त्याचा खूप वेगळा आणि आध्यात्मिक अर्थ त्यांनी त्याच्यात सांगितलं आहे. म्हणजे मी जेव्हा वाचताना मला नेहमी वाटायचं की जळात पाय सोडून बसला असला औदुंबर, असं त्यांनी का म्हटलं आहे तेव्हा, असं माझ्या मनात शंका यायची. पण त्यांनी जो अर्थ सांगितला तो खूप वेगळा वाटला. तर याबद्दल तुला काय वाटतं की म्हणजे मगाशी पण हा विषय येऊन गेला की कवीला एक अभिप्रेत असतं आणि ऐकणाऱ्यांना खूप वेगळं वेगळं वाटतं. याचं स्नेहल मी जसं मगाशी म्हणाले की इट इज 1% ऑफ इन्स्पिरेशन आणि 99% ऑफ पर्स्पिरेशन म्हणूया किंवा परसेप्शन म्हणूया. गंमत अशी आहे की 99% पुन्हा वेगळे आहेत.
आणि एकाच कवितेचे अनेकांना अनेक अर्थ लागणं हे कवितेचं जसं सौंदर्य असतं, तसंच एकाच कवितेचं आपल्याला सुद्धा वेगळे वेगळे अर्थ, जसं मी मगाशी उदाहरण जे घेतलं होतं की एकच कविता मला लिहिताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वतःला भेटली. तसंच होतं की एक कविता आपण जर आपल्या विशीत वाचली तर ती आपल्याला वेगळी वाटते, तिशीत वाचली तर वेगळी वाटू शकते, 50शीच्या उंबरठ्यावरती आणि वेगळी वाटू शकते. कवितेचं मुळात ज्याला आपण म्हणूया की सौंदर्य किंवा मर्म हे असतं की लिहिणाऱ्यांनी एक सत्य मांडलेलं असतं, त्याच्या अनुभूतीचं एक सत्य. त्या सत्यामध्ये वाचणाऱ्याचं सत्य जेव्हा मिसळलं जातं तेव्हा कविता पूर्ण होते. कारण कविता छापली जाते किंवा ती छान. वाचणाऱ्यासमोर जाते. तर ते सत्य प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाची अनुभूती, अनुभवांकडे पाहण्याची दृष्टी, अनुभवाच्या आकलनाची, अन्वयाची क्षमता ही प्रत्येकाची वेगळी आहे आणि त्या वेळेची आपली मानसिक अवस्था हे सगळ्याचं गणित जेव्हा जुळून येतं तेव्हा कवितेचा अर्थ लागतो आपल्याला एक. त्यामुळे कवितेचे अनेक अर्थ निघू शकतात आणि ते प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. जसं तू आता औदुंबर म्हणालीस की निसर्ग कविता पण वाटते, जशी मी आता धामणसकरांची जी कविता घेतली होती की विराटाकडे पक्षी, तर तो विराटाकडे पक्षी ही निसर्ग कविता, धामणसकरांच्या सगळ्या कविता ह्या निसर्ग कविताच आहेत. कारण त्यात निसर्गाचं वर्णन करून मानवी तत्वचिंतन केले गेलेलं आहे, भावभावनांचं. पण हे समजत समजत निसर्गाच्या उदाहरणांमुळे बरेचदा ते सोपं होतं. त्याच्याकडची वाट आपल्याला सोपी होते कारण ते आपल्याला इमॅजिन करता येतं. आपण कुठेतरी ते पाहिलेलं असतं त्यामुळे कनेक्ट फार पटकन सापडतो. त्यामुळे एकाच कवितेचे वेगळे वेगळे अर्थ वेगळ्या वेगळ्या लोकांना आणि आपल्यालाच वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळे नक्की लागू शकतात. छान. खरं तर तन्वी, असं वाटतंय की तुझं बोलणं ऐकतच राहावं, अजून तुझ्या तोंडून सुंदर सुंदर नवीन कविता ऐकत राहाव्या असं वाटतं आहे. परंतु आपल्याला वेळेचं भान ठेवायलाच पाहिजे आता आणि आपली वेळ संपून बराच वेळ झालेला आहे खरं तर. पण इतकी सुंदर महफिल रंगली होती की मला सुद्धा मोडावंसं वाटत नव्हतं. तरी सुद्धा आता समारोपाकडे वळलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा मला परत कुसुमाग्रजांचीच कविता म्हणावीशी वाटते की विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणूनच नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा बसली नव्हती, जन्मासाठी हटून केव्हा बसली नव्हती, म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची, म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची. हे जे त्यांनी लिहिलेलं आहे कवितेबद्दल, म्हणजे जे सुरुवातीचं त्यांनी जे कवितेबद्दल लिहिलंय आणि हे त्यांचा जो ही जी दुसरी कविता आहे, मला वाटतं ह्याच्यातच कवितेचं सार आहे की कविता ही जी माणसाची आदिम प्रेरणा आहे ती स्वतःला व्यक्त करण्याची, ती पुढेही अशीच राहणार आहे. कविता ही अमर राहणार आहे आणि आपली मराठी भाषा सुद्धा अशीच अमर राहो, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी आपण शपथ घेऊया. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी असेच प्रयत्न करूया की मराठी भाषा सुद्धा अशीच टिकूया आणि ती आपल्या पुढच्या पिढीला पोचवूया. ह्या कवितांना त्यांच्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. तू म्हणजे आता मी खरं सांगायला ना हरकत नाही की कोविडची झगडून आता नुकतीच सावरत होतीस आणि तरी सुद्धा तू या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर सहभागी झालीस आणि त्याच्यासाठी इतके आम्हाला सुंदर सुंदर कविता आम्हाला ऐकवल्यास, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद, खूप आभार. त्याशिवाय ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी पडद्यामागे खूप तयारी केली त्या सर्व समन्वयकांचे, विशाखा, प्रचिती, तन्वी, नितीनजी, त्या सगळ्यांचे, सुमेधा, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. ज्यांनी आपल्याला तांत्रिक सहाय्य केलं, फेसबुक आणि झूम, त्यांच्या निर्मात्यांचे तर आभार. आणि त्याशिवाय ही टेक्नॉलॉजी आमच्यापर्यंत आणणाऱ्या आपल्या तरुण पिढीचे, ज्यांनी आपल्याला मदत केली मुलांनी, त्या सर्वांचे परत एकदा मी इथे आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आजच्या वीकेंडच्या सुट्टीच्या दिवशी
आपली सगळी कामं सोडून कवितेच्या प्रेमापोटी इथे जमले आणि ज्यांनी हा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमात सहभागी झाले त्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. स्नेहल. नीलम आता हा विनायकजींना काही बोलायचंय. हो जरूर जरूर विनायकजी. त्यांनी हात वर केला होता पण आपल्याला सॉरी मी लक्ष नाही दिलं. तुझाही हात वरती दिसतोय मला. नमस्कार, आवाज येतोय? येतोय येतोय. खर तर इतकं सुंदर कार्यक्रम झाला, पण मगाशी एक विषय निघाला होता की अनुवादित कविता. आता कुसुमाग्रज स्मारकलाच मी आहे आणि कुसुमाग्रजांच्या काही निवडक कवितांचं गुलजारांनी अनुवाद केलेला आहे. हो. तर त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे कुसुमाग्रज की गिनी चुनी नगमे. आणि सुदैवाने मला मुंबईला त्यांच्या तोंडून त्या काही कविता ऐकायचा संधी मिळाली होती. तर मगाशी जो विषय निघाला की तन्वीने सांगितलं की अनुवाद करणं हे अनुवाद वाचणं हे वाचकाचं काम नाहीये, ते लेखकाचं काम आहे. आणि दोन ताकदीची माणसं एकत्र आली की काय होतं. तर ते जेव्हा त्यांच्याकडनं रीड म्हणून नावाची कविता मी ऐकली तेव्हा मी खूप भारावून गेलो. कणा तर आपल्या सगळ्या मराठी मनावरती अधिराज्य करणारी कविता आहे. त्यांच्यासारखं मला वाचता नाही येणार, पण जर 1 मिनिट असेल तर मी त्या कवितेच्या ओळी तुम्हाला सांगू शकतो. त्यातला भावार्थ त्यांच्यासारखा, कारण त्यांचा आवाजच खर्जातला आहे. मुळात त्यांचा आवाजात ऐकणं हाच एक खरा आनंदाचा गाभा आहे. आणि अजून एक उदाहरण मी नक्की सांगायला मला आवडेल की डॉक्टर शंतनू अभ्यंकर म्हणून पुण्याचे डॉक्टर आहेत, नवरा बायको. तर राधा सांत्वनम नावाचा त्यांनी एक कवितांचा अनुवादित कार्यक्रम केला. त्याचं मूळ जे साहित्य आहे ते तेलुगू मध्ये आहे आणि त्या तेलुगू मधलं जे साहित्य आहे त्याचं इंग्लिश अनुवाद त्यांच्या हाती लागला. तेलुगू त्यांना कळत नव्हतं आणि ते इंग्लिश वरनं त्यांनी मराठी केलंय. पण पुढच्या वेळेस जर जमलं तर आपण त्यांचा कार्यक्रम ठेवूया आणि त्या राधा सांत्वनमचा कार्यक्रम हा इतका सुंदर होईल. मला समक्ष ते पुण्यात ऐकता आला. मगाशी आपण ज्या विषयाकडे वळलो, कुसुमाग्रज की चुनी सुनी नजमे असं गुलजारांचं पुस्तक आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये रीड म्हणजे कणा तर आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल. रीड. सर मुझे पहचाना क्या, सर मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया, कपड़े थे मुचड़े हुए, बाल सब भिगे हुए, पल को बैठा फिर हंसा और बोला ऊपर देखकर, गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रह कर गई, मायके आई हुई लड़की की मनन चारों दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे, खाली हाथ अब जाती कैसे, खैर से पत्नी तो बच गई, खैर से पत्नी तो बच गई, दीवार चुरा हो गई, चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया, प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रखकर गई है पानी के, प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी में, मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं, मिट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठाकर आ रहा हूं, जेब की जानिब गया था हाथ, जेब की जानिब गया था हाथ कि हंस कर उठ के वो, कि हंस कर उठ के वो, न न न न न पैसे नहीं सर, यूं ही अकेला अलग रहा था, घर तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी, घर तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी, हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लढो बस लढो. असं गुलजारांनी केलेला अनुवाद आहे. अनुवाद करणारा आणि मूळ लेखक या दोघांची तन्वी म्हटली तशी जबाबदारी आहे की त्यांच्या शब्दांची ताकद आणि भाषांतर नसून ते अनुवादित असायला पाहिजे. तन्वीच्या या सुंदर कार्यक्रमात हे 2 गोष्टी सांगाव्या असं मला वाटलं. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांचं एकंदर यश हे कार्यक्रमामध्ये दिसतच आहे. खूप सगळ्यांनी मेहनत घेतली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथसंचालकाच्या वतीने तुमचे आणि उपस्थितांचे आभार. आणि त्यानिमित्ताने मला गुलजारांचे शब्द अजूनही कानात येतात म्हणून खरं मी मगासपासून अट्टहास केला होता. कधी जमलं तर त्याचं रेकॉर्डिंग मला मिळालं तर नक्की तुम्हाला पाठवू. परत एकदा सगळ्यांचे आभार. आणि मला वाटतं विनायकजी विनायकजी तुम्हा सर्वांचे तुमचे मुख्य आम्हाला आभार मानायला पाहिजेत की तुमच्यामुळे आम्हाला मराठी पुस्तकं इथे मिळतात.
तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते इतके चांगले चांगले कार्यक्रम करायची. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज मला माहिती आहे भरपूर कार्यक्रम आहेत, पण तरीही तुम्ही सहभागी होता आणि अशी काहीतरी सुंदर कविता वाचून काहीतरी सुंदर सूचना देऊन आमचं मनोबळ वाढवता. तुमचे पण खूप खूप आभार. विनायकजी आता जे म्हणले ना की ह्या कवितांबद्दल बोलले, तर मुक्काम पोस्ट कुसुमाग्रज म्हणून एक युट्यूबवर व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मराठी कविता सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी वाचल्यात आणि बरोबरीने गुलजारांनी त्यांचा हिंदी अनुवाद वाचला. म्हणजे अरे वा. तो मी ऐकलेला आहे. पूर्ण कार्यक्रम ते दुसरा कार्यक्रम काही- कुसुमाग्रज प्रतिष्ठाननेच घेतला होता आणि सुदैवाने ते दोन्ही कार्यक्रम मला बघायला मिळाले आणि कार्यक्रमानंतर त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळाल्या. त्यांना कोण म्हणजे हे काही योग हे पुस्तकांची सेवा केल्यावर मिळतात. त्याच्यातला हा खूप मोठा प्रसाद होता आणि तो तुम्ही म्हणता तो कार्यक्रम बरोबर आहे. मुक्काम पोस्ट कुसुमाग्रज, सौमित्र आणि गुलजार यांचे आतापर्यंत 2च कार्यक्रम झाले आणि या दोन्ही कार्यक्रमाला सुदैवाने मला थांबता आलं. आणि तेव्हा मी त्यांच्या अनेक कविता ऐकल्या आणि त्यांचा तो भारदस्त आवाज, ही कविता मी कशी वाचली त्याच्यामुळे त्या कवितेचं ताकद कमी करू नका, कारण ती गुलजारांच्या तोंडून ऐकल्यानंतर ती खूप छान म्हणजे ते वाटते, भावते. मी आपल्या ग्रुपवरती या दोन्हीचे फोटो पोस्ट केलेले आहेत. कधी जमलं तर नक्की बघ. आणि तुमचा हे बरोबर आहे अंदाज, मुक्काम पोस्ट कुसुमाग्रज बरोबर. छान. सौमित्रांची कविता आम्ही इकडे ऐकली होती दुबईमध्ये. त्यांचा कार्यक्रम झालेला गुलजारच्या कवितांवरती आणि कथांवरती. ते पण मला अजूनही आठवते. फारच सुंदर तो कार्यक्रम झाला होता. हरकत नाही. तन्वीच्या बाबतीत मी एकच म्हणेल, सुख ही सुखन. ती असलं की सगळं वातावरण सुखमय करून टाकते. ती जेवढ्या तन्मयतेने कवितेवर बोलते तेवढंच लिखाणही चांगलं करते. ग्रंथ तुमच्या दारीच्या बाल विभागाबरोबरच ती इतर अनेक उपक्रमांमध्ये ग्रंथ तुमच्या दारीला खूप चांगली मदत करते. त्यामुळे कवी म्हणून आपल्याच कुटुंबातल्या कोणाचा तरी हे सादरीकरणाला समावेश व्हावा, तर त्याचा मला जास्त आनंद आहे. माझं मुलीचं नातं आहे तिच्याशी, त्यामुळे अभिमानाने बापाचे कॉलर टाईट जशी होते असं म्हणतात तसं आज मला झालंय. 2च मिनिटं असले तर मी थोडस फक्त कॅमेरा कुसुमाग्रजांच्या स्मारकवर दाखवू इच्छितो. आज तिथे सगळी रोषणाई केलेली आहे आणि जर का तुम्हाला 1 मिनिट असेल तर मी फक्त बाहेरचा परिसर दाखवतो. बाकी आयोजकांनी ठरवा कसं आहे. अगदी अगदी जरूर. आवडेल आम्हाला, नक्की पाहायलाही आवडेल. आमचं म्हणजे भाग्य आहे. आज कुसुमाग्रज स्मारक जे आहे हे उद्यासाठी सज्ज झालंय आणि तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण स्मारकला फुलं, लाइटिंग म्हणजे साहित्यातली दिवाळी कुसुमाग्रजांवरती असते. फारच सुंदर. कुसुमाग्रजाचं फार आवडतं झाड आहे. ही 4 झाडं, त्याच्या मागे ही कॅनोपी. त्याच्या मागचं हे असं आहे की कुसुमाग्रजांना शासकीय विश्रामगृहात राहायला आवडायचं आणि शासकीय विश्रामगृहाची आठवण म्हणून ही कॅनोपी केलेली आहे आणि कदंब त्यांना आवडायचं म्हणून ही 4 कदंब आहेत. आणि आज हा सगळा परिसर तुम्ही जर इथं बघत असाल तर हे कुसुमाग्रज स्मारक तिथे आता मी आहे आणि हे तुम्ही 1-2 मिनिटं बघावं. तुमची झूम सगळी मी गाडीत होतो, कारण याच गाडीत माझ्या पेट्या होत्या आणि त्या मी आता इकडे घेऊन आलो, त्या दिल्या आणि मी सगळं ऐकत होतो. त्यामुळे मला गुलजारांचा संदर्भ द्यावा असं वाटलं म्हणून मी तेवढं ते पुस्तक काढलं आणि ती रीड कविता ऐकवली. असं हे स्मारक आहे. एकदा सगळ्या दुबईकरांना, UAEतल्या लोकांना आणि परदेशातल्या लोकांना स्मारकला नक्की आमंत्रण आहे. काही जण आधी येऊन गेलेले आहेत, पण बाकीच्यांनी जरूर या. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद विनायकजी. तुमचे सर, ऍक्च्युली तुमचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला याचं दर्शन करवलं आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला हे बघून. अगदी सुंदर. म्हणजे आजचा दिवस सफल झाला, कार्यक्रम सफल झाला, सफल खरी झाला गोष्ट. असं वाटलं. पंढरीचं स्नेहाची काही दर्शन झालं आपल्या. स्नेहाची काही प्रेक्षकांचे प्रश्न घ्यायची का वेळ आहे का?
आहेत का आपल्याकडे? खरं तर वेळ नाहीये, उशीर झालाय. आपल्याला उशीर झाला, अच्छा. पण त्यांना पर्सनली मेसेज करतो. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांना आपण हा, personally जे आहेत message त्या हा, चालेल, ठीक करू आहे, नंतर पर्सनल मेसेज. चालेल. ठीक मग आहे, मग आपण आता विषय फेसबुक लाईव्ह बंद केलंच तरी चालेल मला वाटतं. Yes.